नमस्कार. टोपीवाला व्याख्यानमालेचा चौथा दिवस आहे आणि या चौथ्या दिवसाचं पुष्प गुंफण्यासाठी आपल्याकडे सुप्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता अशा तिन्ही भूमिकेतून आपल्या सर्वांना सुपरिचित असलेले माननीय श्री केदार शिंदे आपल्याकडे आलेले आहेत. तर आपण त्यांचं जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी स्वागत करायचं आहे. आणि आपल्या सर्व रसिकांचं सुद्धा मी टोपीवाला व्याख्यानमालेतर्फे मनपूर्वक स्वागत करतो. आणि आज त्यांची मुलाखत घेणार आहेत ते सुद्धा आपल्या परिचयाचे आहेत आणि आपण दररोज त्यांना ABP माझावर बघतो असे अश्विन बापट आज या ठिकाणी मुलाखत घेणार आहेत. केदार शिंदेंचं स्वागत आमच्या टोपीवाला व्याख्यानमालेच्या प्रथेप्रमाणे स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन आम्ही या ठिकाणी करत आहोत. तसेच आमचे मुलाखतकार अश्विन बापट केदार शिंदेची ओळख करून द्यायची गरज नाही, परंतु आजच्या मुलाखतीद्वारा त्यांची ओळख होणार आहे आणि आमचे जे अश्विन बापट आहेत ते त्यांची रीतसर ओळख करून देतील. त्यामुळे या दोघांच्या मध्ये मी आता येत नाही आणि सर्व सूत्र मी आमचा मित्र अश्विन बापट याच्याकडे सोपवतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. हॅलो 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 नमस्कार. आणि आजच्या व्याख्यानमालेच्या या पुष्पामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि केदार शिंदे यांचं देखील आपण पुन्हा एकदा स्वागत करूया टाळ्यांच्या गजरामध्ये. आणि आज खूप बरं वाटतंय की एरवी आमच्या चॅनलवर माझा कट्टा किंवा अन्य कार्यक्रमांच्या निमित्ताने गप्पा झाल्या, पण आज एक वेगळा मंच आणि गिरगाव, आपलं गिरगाव आणि यांचंही गिरगाव कनेक्शन आहे ते आपण उलगडूया त्या गप्पांच्या मध्ये. तर जसं आता प्रदीप काकांनी सांगितलं की मी रीतसर तुमची ओळख करून देणार, तर मला वाटतं थोडंसं मी तुमच्याबद्दल ना आता मला मगाशी थोडंसं सुचलंय काव्यात्मक, तर त्याने मी सुरुवात करतो. बघा तुम्हाला काय वाटतं, कसं वाटतं. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की दिग्दर्शन म्हणजे तिन्ही माध्यमं, मग TV मालिका, चित्रपट आणि रंगमंच अशा गाजवणारे हे दिग्गज व्यक्तिमत्व आहे. तर दिग्दर्शनाच्या मैदानात यांची बॅटिंग जोरात, कधी रंगमंच, कधी सिनेमा, तर कधी TV मालिका रंगात. स्त्रियांच्या मनाचा यांना अचूक ठाव येतो. आपल्या या मुलाखतीचे शीर्षक देखील म्हणून आपण तसंच ठेवलं होतं, बाईपण जाणणारा भारी दिग्दर्शक. तर स्त्रियांच्या मनाचा यांना अचूक अंदाज येतो. अगबाई अरेच्या आणि बाईपणही सुपरहिट होतो. आता आहे जबाबदारी नवी. ती कुठली जबाबदारी आहे काय तेही आपण बोलणार आहोत. आता आहे जबाबदारी नवी. तरी आपल्या सगळ्यांचं एकच मागणं, वर्षात एक तरी फिल्म यांच्याकडून हवी. आणि गिरगावचे जावई केदार शिंदे, आपल्या सगळ्यांसाठी हा आहे अभिमान. आणि पुन्हा एकदा जोरात टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. आजचा दिवस आहे अतिशय खास आणि आमच्यासाठी हा आहे सन्मान. थँक्यू सो मच. तर आपण सुरुवात करूया. म्हणजे केदार शिंदे म्हटलं की हे सगळे असंख्य चित्रपट, मालिका आणि नाटकांची नावं तर येतातच, पण यांचा आपल्यापैकी अनेकांना कदाचित माहिती असेलच की शाहीर साबळेंचे नातू, इतकं मोठं नाव, हा घरातून आलेला वारसा. तर मला तिकडून सुरुवात करायची की घरात इतका मोठा वारसा होता साहजिकच, त्यामुळे कलेकडे तुम्ही वळणारच होतात हे जवळपास निश्चित होतं. तर रंगमंचावर पहिलं पाऊल कधी पडलं, कुठला दिवस होता, कुठलं वर्ष होतं ते? खूप खूप धन्यवाद इकडे बोलवल्याबद्दल. इतकं माझ्यासाठी खूप प्रेस्टिजियस ही गोष्ट आहे की 51
51 वर्ष व्याख्यानमाला चालते आणि तुम्ही ती इतकी भक्तिभावाने सुरू ठेवता, याच्यातच खूप मोठी गोष्ट घडलेली आहे. आजकाल रील्स आणि व्हॉट्सअप्स आणि फेसबुकच्या जमान्यामध्ये आपल्याला एकमेकांबरोबर बोलण्याला वेळ नाही उरला आहे आणि त्यावेळेस तुम्ही एखाद्या व्यक्तीला इथे बोलून त्याचं शांतपणे काही तास ऐकणार आहात, हे बघितल्यानंतर असं वाटतं की तुम्ही किती मोठे आहात. मी जेव्हा इथे आलो तेव्हा पहिल्यांदा तिथे गाणं लागलं होतं आणि मला एकदम असं झालं की अरे बाबांचा आवाज, कारण ते महाराष्ट्र गीत होतं. 2 महाराष्ट्र गीत शाहिरांनी गायली, एक जय जय महाराष्ट्र माझा आणि मी आत्ता येताना ऐकलं ते महाराष्ट्र जय माझे राष्ट्र महान. सो तुमच्या प्रश्नाकडे यायचं तर गवयाचं पोर सुरात रडणारच, त्याचं आमचं असतं की मी शाहिरांच्या घरी 2 दिवस असल्यापासून वाढलो. म्हणजे माझी आई ही शाहिरांची मुलगी, मोठी मुलगी यशोधरा. माझे वडील हे मिल वर्कर आहेत, म्हणजे त्यांनी रिटायरमेंट घेऊन आता ते शांतपणे स्वतःचं आयुष्य छान जगतायत, पण त्यांचा या कलेच्या कुठल्याही विश्वाशी काही संबंध नाही. पण मी मोठा नातू होतो आणि माझ्या आईचं वय अगदीच 17 वर्षांचं होतं. सो तिला झेपणार नाही सांभाळणं असा विचार करून माझ्या आजोबांनी आणि माझ्या आजीनी, माई म्हणतो मी तिला, त्यांनी मला त्यांच्या घरी वाढवलं आणि पुढचे 23 वर्ष मी त्या घरातच वाढलो ज्या घरामध्ये शाहीर साबळे होते. म्हणजे मला कधी कधी असं वाटतं की आपण म्हणतो ना की आता इकडची मुलं लहान असतील, तुम्हाला जाणवत असेल की त्यांचे एक स्वतःचे आदर्श ठरलेले असतात. मला पूर्वी सचिन तेंडुलकर, त्याच्यापूर्वी सुनील गावस्कर, आता थोडा काळ बदलल्यामुळे विराट कोहली व्हायचंय आणि मग मला नटांमध्ये बाबा हे रणवीर सिंग किंवा रणबीर कपूर व्हायचंय. मला आयुष्यभर शाहीर साबळेच व्हायचं होतं. अरे वा. कारण मला, आणि परत त्यांच्या नखाची पण मला सर नाही, हे मला पूर्ण जाणीव आहे त्याची. पण मी वाढलोच त्यांना बघून. म्हणजे ना अशी कॉट होती त्यांची आणि मी इथे खाली झोपायचो गादी टाकून, त्यामुळे मी झोपताना त्यांना बघितलंय आणि झोपेतून उठताना पण मी त्यांनाच बघितलंय. सो बरेच वेळा मी जेव्हा बोलतो किंवा मी थोडा बहुत जेव्हा गातो तेव्हा खूपसा एक काय म्हणतात त्याला, एक प्रभाव असतो आपला. म्हणजे आता थोडक्यात सांगायचं तर बाळासाहेबांचा प्रभाव मला असं वाटतं राज ठाकरेंवर दिसतो, तर तो काही राज ठाकरेंची मिमिक्री नसते, मला असं वाटतं तो प्रभाव असतो. तर तो प्रभाव रंगमंचावर त्यांच्या काम करण्याचा मी खूप लहानपणापासून बघत आलो, त्यामुळे तो प्रभाव माझ्यावर पडला, त्यांच्या कामाचा पडला. पण त्यांचं काम भलतंच वेगळं आहे. म्हणजे आता इथे जेव्हा मला कळलं की ते येऊन गेले, किती मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. माझ्या आजोबा ज्या ठिकाणी व्याख्यान देऊन गेले त्या ठिकाणी इतक्या वर्षानंतर आता मी एक व्याख्यान द्यायला आलो. सो माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट वाटते मला. पण एक आहे की असं रंगमंचावर पाऊल वगैरे असं माहीत नाही, पण रंगमंचावर खेळलोच लहानपणापासून. सो त्यांच्या मुक्तनाट्यांच्या प्रयोगाला जायचो, तो विंगमध्ये उभा असायचो, माझं लक्ष असायचं. खूप कमी लोकांना माहिती आहे मी शाहीर साबळेंना पहिल्यांदा दिग्दर्शन केलं आणि ते पण वयाच्या 8व्या किंवा 9व्या वर्षी. तर त्याची कथा अशी आहे, मी तसा एकपाठी होतो आणि आहे पण. म्हणजे एखादी गोष्ट मी बघितली तर माझ्या पटकन लक्षात राहते. आणि अरे चोरा नावाचं एक नाटक होतं, ज्या नाटकामध्ये सतीश दुभाषी आणि भक्ती बर्वे इनामदार काम करत होत्या आणि त्या दोघांनी ते प्रयोग सुरू केले आणि 65व्या प्रयोगाला सतीश दुभाषींचं निधन झालं. आणि मग भक्तिताईंना असं वाटायला लागलं की मला याचे 100 प्रयोग करायचे. मग या नाटकामध्ये सतीश दुभाषींची भूमिका कोण करणार, तर तिला काय वाटलं माहिती आहे भक्तिताईला, तिने शाहिरांना जाऊन विचारलं. तर बाबा म्हणाले की माझा काही पिंड नाही आहे नाटकात काम करण्याचा, मला काही जमणार नाही. पण ती एवढी पॉझिटिव्ह किंवा सकारात्मक होती की तिने सांगितलं नाही शाहीर मी तुमच्यावरच काम करणार. ते म्हणाले माझी रिहर्सल वगैरे कोण घेणार. तर तेव्हा मला असं वाटतं की भक्तिताईने, मी म्हटलं की मी करून घेईन असं मी 8व्या 9व्या वर्षी म्हटलं, तर आमच्या घराच्या गच्चीमध्ये मी रोज त्यांची तालीम घ्यायचो. सो नाटकाचा दिग्दर्शक म्हणून जर कोण ते नाटक जर दुसऱ्या कोणी बसवलेलं असेल तर ते दिग्दर्शनाचा पहिला धडा मी कोणाला दिला असेल तर मी तो माझ्या आजोबांना दिला. हे मला चांगलं आठवत आहे. आणि अरे चोराचे बरोबर 35 प्रयोग शाहिरांनी केले आणि मग 35 प्रयोग झाल्यानंतर ते नाटक लगेच थांबवलं. कारण बाबांचं काही काय म्हणतात त्याला ॲम्बिशन नव्हतं
की नट व्हायचं. त्यांना ते त्यांचा जो प्रांत होता त्यात ते सक्सेसफुल होते. सो रंगमंचावरचं पहिलं पाऊल म्हणेल तर मी हे म्हणेन. पण खऱ्या अर्थाने पाऊल कुठलं पहिलं असेल तर ते महाराष्ट्राची लोकधारा. 1984 साली महाराष्ट्राची लोकधारा आलं आणि 1985 साली मी त्या समूहात दाखल झालो. आमच्याच घरी होतं. मला खरं पायलट व्हायचं होतं. मला सैन्यात जायचं होतं. मला त्या वर्षी भोसला मिलिटरी स्कूलमध्ये ॲडमिशन सुद्धा मिळालं होतं. तर तो एक जो मे महिना असतो त्या मे महिन्यामध्ये आमच्या लोकधारामध्ये मुलांची कमतरता पडली आणि मी एक 11 वर्षाचा असेल, 11-12 वर्षाचा, कारण माझा जन्म 73चा आहे. सो 73 आणि 85 तर 12 वर्ष आहे. तर बाबा म्हणाले, अरे तुझा कधी जाणार आहेस तू तिथे? तर म्हटलं जूनला मला तिकडे जायचं आहे शिकायला. ते म्हणाले ठीक आहे, आता एप्रिल मे आहे, हे काही प्रयोग आहेत, तुला जमेल का? कारण मुलं जरा कमी पडत आहेत. कधी गाडी इकडे वळली, मी कधीच त्या मिलिटरीच्या भानगडीत पण पडलेलं नाही. पण एक आहे की मला ना आयुष्यभर असं वाटायचं की मला पायलट व्हायचं आहे. आणि माझं आजही प्रचंड मला कुतूहल आहे विमानाचं. म्हणजे मी आता इतका प्रवास करतो. माझ्या सगळ्या मित्रांना माहिती आहे की मी भांडतो मला विंडो सीट पाहिजे म्हणून, कारण मला टेक ऑफ आणि लँड या दोन्ही गोष्टी बघायच्या असतात. सो मला ते फॅसिनेशन आहे. पण एक मी मनोमन ठरवलंय किती वयाचं झालो एकदा तरी त्याला विमान चालवणार आहे. पण मग म्हणजे आता आपण तुमच्या प्रवासाकडे येऊयाच, पण आता हा विषय निघाला म्हणून मग पायलटच्या जीवनावर एखादा चित्रपट किंवा असं काही कलाकृती आणण्याचं आहे का डोक्यात? नाही, मला त्याबद्दल तिकडे जायचंच नव्हतं. मला फॅसिनेशन होतं स्वतः विमान चालवायचंय. आणि मी एवढा हुशार नक्कीच होतो, कारण मी शाळेमध्ये NCCचा सार्जंट होतो, मी माझ्या शाळेचा मुख्यमंत्री होतो, मी माझ्या अभ्यासामध्ये पण बऱ्यापैकी चांगला होतो. शाळा कुठली? आर्यनभट हायस्कूल. मी मूळचा परळचा, म्हणजे बाबा आमचे परळला राहायचे, त्यामुळे आर्यनभट शाळा आणि MD कॉलेज महर्षी दयानंद. सो सगळं आमचा जो अख्खा बालपण आहे हे सगळं त्या गिरण गावात गेलं. वडील पण गिरणीत कामाला होते. पण माझं आणि वडिलांचं हे नातं आगोबाई यांच्या बघितलंय का कोणी इथे? त्याच्यात दिलीप प्रभावळकरांचं आणि संजय नार्वेकरचं जे नातं होतं ना, ते करेक्ट माझं आणि माझ्या वडिलांचं नातं आहे. सो आमच्या आयुष्यातल्या ज्या घटना घडतात त्या बेमालूमपणे आम्ही पेरत असतो आणि ते कोणाला कळत नाही. म्हणजे आगोबाई यांच्यामधला बांगडी बांधण्याचा जो सीन आहे ना, तो माझ्या आणि माझ्या आयुष्यामध्ये बायकोबरोबर झालेला सीन आहे. कारण आम्ही एकत्र कुटुंब पद्धतीत वाढलो, त्यामुळे रात्री बांगड्यांचा आवाज येऊ नये म्हणून मी रोज तिच्या बांगड्या बांधायच्या. जसं तुम्ही सांगितलं की लोकधारापासनं सुरुवात झाली, पण तिकडे तुम्ही म्हणजे मंचावर प्रत्यक्ष सादरीकरणामध्ये सहभाग घेतला. पण तुम्हाला नंतर असं नाही वाटलं की आपण अभिनयामध्येच आणखी पुढे जावं का? दिग्दर्शन हाच तुमचा लहान, जसं तुम्ही सांगितलं की 8व्या वर्षीच तुम्ही शाहिरांना दिग्दर्शित केलं, तर तो कल लहानपणापासून दिग्दर्शनाकडेच होता का? नाही, प्रत्येक माणसाला इथे जरी विचारलं तरी नट व्हावंसच वाटणार, कारण ग्लॅमरची दुनिया तीच आहे. आम्ही बिहाइंड द कॅमेरा किंवा रंगमंचाच्या आतल्या बाजूला विंगेत असतो. फार कमी दिग्दर्शकांना ओळखलं जातं. सचिन पिळगावकरांना तुम्ही ओळखाल, महेश कोठारेंना ओळखाल, महेश मांजरेकरांना ओळखाल, कारण ते स्वतः नट पण आहेत. पण माझ्या बाबतीत असं झालं, स्वामींची कृपा आहे की मी जरी दिसत नसलो तरी माझं जेवढं काम दिसलं त्यामुळे लोकांमध्ये कुतूहल निर्माण झालं की नक्की दिसतो कसा केदार शिंदे. त्यामुळे ते शोधून काढल्यानंतर आजही मला रस्त्यावर अगदी माझ्याकडे झुंबड उडत नाही, पण एक मात्र खरं की लोकांच्या डोळ्यामध्ये एक चमक दिसते की ज्यांनी मला ओळखलेलं आहे. सो नट तर मला पहिल्यापासून व्हायचं होतं आणि मला नटच व्हायचं होतं. पण आमचे जे 2 मित्र आहेत, एक अंकुश चौधरी आणि भरत जाधव, आज जवळजवळ माझी आणि अंकुशची मैत्री ही 47 वर्ष आहे. आम्ही 3-4 वर्षाचे होतो तेव्हा शाळेत एकत्र होतो, त्या दिवसापासून आजपर्यंत आमची मैत्री आहे. आणि भरतची मैत्री ही 85 पासूनची आहे. 85 पासून आता किती वर्ष झाली बघा. सो या दोघांबरोबर मी जेव्हा एकांकिका स्पर्धेमध्ये काम करायला लागलो तेव्हा मी नेहमी म्हणतो की त्यांना इन्सिक्युरिटी वाटली असेल माझ्या कामाची. म्हणजे त्यांना असं वाटलं असेल की केदार शिंदे कदाचित भरधाव वेगाने नट म्हणून पुढे जाईल, म्हणून त्यांनी मला दिग्दर्शक केलं. तू समोर उभा राहा आणि आमचं काम बघ. तर ते एक समोर उभा राहा, आमचं काम बघ, हे बघितलं आणि मला एक दिग्दर्शकाचं काम काय असतं, मला असं वाटतं की दिग्दर्शकाचं काम हे पहिलं टीम लिडरचं असतं. तर पहिल्यापासूनच लहानपणापासूनच एक
काय नेतृत्वाची आवड आहे. कुठेही गेल्यानंतर आपण 4 गोष्टी सांगू शकतो आणि लोक ऐकतायत अशी गोष्ट माझ्या बाबतीत होत होती. त्यामुळे दिग्दर्शकाचं तंत्र माहीत नसेल तरी यंत्र मला माहिती होतं. त्यामुळे मी करेक्ट पहिल्यांदा दिग्दर्शनाकडेच वळलो आणि मग कालांतराने मला स्वतःला कधी काम करावं असं वाटलं पण नाही. म्हणजे मी केलंय छोटं मोठं काम. कधी कधी आमच्या नाटकामध्ये ना असं असतं की एखादा नट आजारी पडला तर शो मस्ट गो ऑन. त्यामुळे त्या नटाच्या वेळेस मी काम करतो. पण आता प्रॉब्लेम काय होतो, लोक असे ओळखतात की माझी विंगेतून एंट्री झाली तर लोकांना चुरू केदार शिंदे अरे म्हटलं नट महत्वाचा भरत जाधव आहे त्याच्याकडे बघा, माझ्याकडे काय बघताय. पण फॅसिनेशन नाही, ग्लॅमरच्या बद्दल मला अजिबात मोठेपणा वाटत नाही. मला असं वाटतं की आपण आपलं काम करत राहूया, कामाने ओळखले जाऊया, चेहऱ्याने ओळखण्यापेक्षा. म्हणजे सुरुवात तुमची मग तुम्ही जसं म्हणाल तसं की नाटकांपासून म्हणजे नाट्य दिग्दर्शन आणि त्याच्यानंतर ती जी मालिका सगळी नाटकांची सुरू झाली. मग श्रीमंत दामोदर पंत, त्यानंतर आमच्यासारखे आम्हीच, नंतर तू मी आणि बरंच. पण त्यातलं सगळ्यात मला वाटतं माइलस्टोन ठरलेलं जे तुम्ही पण ऍग्री व्हाल ते म्हणजे सई रे सई म्हणताय. हा, सई रे सई लोकांना प्रचंड आवडलं. पण त्याच्या अगोदरची नाटकं पण माझी काही फार वाईट नव्हती. श्रीमंत दामोदर पंत त्याच्या अगोदरचं नाटक. हो, अगोदरचं. मला असं वाटतं की इकडचे बसलेल्या लोकांना कदाचित सई रे सईपेक्षा श्रीमंत दामोदर पंत बद्दल जास्त सॉफ्ट कॉर्नर असेल, कारण ते घराघरामध्ये पोचलं. पण आमच्यासारखे आम्हीच, तू मी मनोमनी नावाचं नाटक केलं मी मोहन जोशींबरोबर. मी विजय दीनानाथ चव्हाण नावाचं नाटक केलं होतं अतुल परचुरेंबरोबर. तर अशी खूप नाटकं केली. पण लोकांना एक काय असतं, कुठलं यश आपल्याला मिळेल आपण असं काही आडाखे मागू शकत या क्षेत्रामध्ये. कन्सिस्टन्सी कामाची असायला पाहिजे. आणि माझं पहिल्यापासून एक तत्व काय आहे की प्रत्येक कलाकृती आपलं नशीब घेऊन येते. हे मी नशीब नाही लिहित, आता आपलं पण नशीब सटवा येऊन लिहिते. तर मग नाटकाचं आणि सिनेमाचं आणि सिरियलचं नशीब मी कोण लिहिणार ना. हे रसिक प्रेक्षक लिहित असतात. लोकांना काय आवडेल याचा कुठला अंदाज बांधू शकत नाही. आज बाईपण हिट झालाय याचा अर्थ माझा पुढचा सिनेमा सुपर हिट होईल हा जर मी विचार केला तर मूर्खाचा विचार आहे. मला असं वाटतं लोक काम बघतात, ऑनेस्टी बघतात की किती गंभीरपणे आणि किती डाऊन टू अर्थ राहून ही गोष्ट केलेली आहे सादर, ती लोकांना आवडते आणि मग लोक डोक्यावर घेतात. पण आपलं कसं आहे ते मला असं वाटतं की एक मडकं असतं, आपलं दगड मारत राहायचं. असं कुठला दगड लागेल आणि मडकं फुटेल माहिती नाहीये. पण कधीतरी दमलोय आणि दगडच नको मारूया हे होऊन द्यायचं नाही. तर ते तुमचं ध्येय तेच पाहिजे की मला लोकांपर्यंत पोचायचंय आणि लोकांना मी केलेली कलाकृती आवडायला पाहिजे. सो हा विचार असेल, तो विचार करेक्ट पोचला तो सई रे सईच्या निमित्ताने. सई रे सई कधीतरी मला असं वाटतं ते माझं नाटकपेक्षा ते भरत जाधवचं नाटक जास्त आहे. मी लेखक दिग्दर्शक असलो तरीही मला पूर्ण जाणीव आहे. जवळजवळ 22 वर्ष आज झाली. 15 ऑगस्ट 2002 हे नाटक आलंय. आज 15 ऑगस्ट 2024 त्याची 22 वर्ष कंप्लीट होतील. आजही ते नाटक हाऊसफुल चाललंय. तर याला फक्त 2च लोक कारणीभूत आहेत असं मला वाटतं, एक रसिक प्रेक्षक आणि भरत जाधव. मी फक्त निमित्त मात्र होतो. मी ती गोष्ट केली, त्याने ती घेतली आणि ती इतकी मनावर घेतली की आजही तो काय म्हणतात ना त्याला, आपण छोटंसं असतं ना की दर मंगळवारी सिद्धिविनायकाला जाण्याची एक मजा असते ना. मी जातो तर दर मंगळवारी एक भक्तिभावाने आपण सिद्धिविनायकाला जातो ना, त्या भक्तिभावाने तो नाटक करतो. आजही मी कधीतरी त्याला बघितलं स्टेजवर ना, तर मी त्याला त्या दिवशीच बोललो, तुला ना घरच्या फॅनचं बटन माहीत नसेल पण इकडची सगळी बटणं माहिती आहेत. तू घरी गेल्यानंतर मला वाचकशील फॅन कुठले आणि बटणं असं होईल. तू सई रे सईमध्ये चुकू शकणार नाहीस. आणि स्वामींची कृपा हो, टचवूड कधी चुकू नये, कारण ते चुकलं तर नाटकच चुकेल. आणि ते 22 वर्ष, आज विचार करा की भरत माझ्यापेक्षा एक 6-7 वर्षांनी मोठा आहे. आज 58 वर्षाचा जर भरत असेल तर मागे जा तुम्ही 22 वर्षापूर्वी जी एनर्जी होती ती 58 वर्षी पण त्याच एनर्जीनी तेवढ्याच तडफेने तो नाटकात काम करतो. हे त्याचे यश. खरंय. आणि आता फक्त आठवण निघाली म्हणून सांगतो, मला मुळे काकांनी, आपले अशोक मुळे, त्यांनी हा किस्सा सांगितला होता की एकदा मला वाटतं इंडिया पाकिस्तान मॅचच्या दिवशी सई रे सईचे तुम्ही 2 प्रयोग लावले, 3 प्रयोग. आणि त्यातला दुपारचा प्रयोग हा महिलांसाठीचा होता. आणि भारत पाकिस्तान वर्ल्ड कपची मॅच, म्हणजे तुम्ही एक विचार करा, ही गोष्ट
2004ची आहे. तर 2004 साली, आत्ता तर 24 साली आपल्याला क्रेज माहिती आहे क्रिकेटची, पण 2004 साली म्हणजे सचिन तेंडुलकर वगैरे या सगळ्या गोष्टी. तर तिन्ही प्रयोग लागल्यानंतर फक्त 2 तासात हाऊसफुल झाले होते. आणि आम्हाला भीती काय वाटत होती, तो मधला प्रयोग जो फक्त महिलांसाठी होता. मी पहिल्यांदा आयुष्यात त्या दिवशी बघितलं की महिलांना शिट्टी वाजवता येते. कारण भरतची एंट्री झाली आणि एक खणखणीत शिट्टी आली आणि मी म्हटलं भरतला, अरे यार बायका पण शिट्टी वाजवतात यार. तर हा विश्वविक्रमच झाला. त्या वर्षी आम्ही एका वर्षामध्ये 2002 साली 365 दिवसात 567 हाऊसफुल शो केले. आणि आज जवळपास 4460च्या पुढे हा आकडा गेलाय. म्हणजे कोणत्याही क्षणी आता 4500 प्रयोग होतील त्याचे. त्याच्यात मी फक्त तेच जस्ट त्याचा उल्लेख करतो. मला मुळे काकाने सांगितलं होतं की त्यावेळी तुम्ही जाहिरात अशी केली होती की जशी मॅच होती ना त्याच दिवशी, तर त्यांनी जाहिरातीची कॅप्शन दिली होती, आज कोण जिंकणार, भरत की भारत. आणि दुसऱ्या दिवशी जसं तुम्ही सांगितलं हाऊसफुल शो आणि इंडिया मॅच जिंकली होती, तर यांनी कॅप्शन दिली होती, भरतही जिंकला आणि भारतही. तर आय थिंक मुळे काकांचं त्याच्यामध्ये पण खूप योगदान. मोठं योगदान. मुळे काका म्हणजे आम्ही त्याला पांढरे मुळे म्हणतो, कम्प्लिटली पांढऱ्या कपड्यात असतात, पण मुळे काकांचा खूप मोठा हातभार हा सही सईच्या यशामध्ये आहे. आणि त्या प्रयोगाची गंमत काय जाणवते माहिती ना, की एक्झॅक्टली सगळेच टेन्शनमध्ये होते आणि गलगलेच एंट्री झाली आणि आपल्याला कळलं की आपण मॅच जिंकलो. तर द फर्स्ट वाक्य जे पहिल्यांदा बदललं भरतने, ते आतमध्ये म्हणाले, शाब्बास गलगले, सगळ्यांना सांगा इंडिया जिंकलेली आहे. आणि जो एक टाळ्यांचा कडकडाट उभा राहून जवळजवळ पुढचे 1.25 मिनिटं हे लोक टाळ्याच वाजवत होते. सो हे सगळं एकदम खूप स्वप्नवत आहे आणि माझ्या आयुष्यामधलं सही रे सही हे माझं एक गोड स्वप्न आहे. थँक्यू. पण आता जसं तुम्ही सांगितलं की 22 वर्ष जवळपास आणि असं अजून प्रवास सुरू आहे, तेव्हा सुरू झालेला सही रे सही आज 2024 मध्येही तसाच रिस्पॉन्स मिळतो. प्रेक्षक बदललेले आहेत, पिढ्या बदललेल्या आहेत. तर ह्या स्थित्यंतराकडे तुम्ही कसं बघताय? प्रेक्षक कसा बदललाय, प्रेक्षकांची आवड कशी बदलली आहे, आणि मग तो जर बदलत असताना पण तुम्ही हा ताजेपणा जो टिकवून ठेवलाय नाटकातला, तर याविषयी सांगा ना, या प्रोसेस बद्दल सांगा. मला असं वाटतं की प्रेक्षक जरी बदलला ना तरी प्रेक्षकातलं आतलं लहान मूल कधीच बदलत नसतं. म्हणजे प्रत्येकाला कुठे ना कुठेतरी एक सतत आश्चर्याचा धक्का घ्यायला आवडत असतो. म्हणजे छोटीशी गोष्ट बघा ना, आपण कधी कामावरून घरी येतो तर आपला मुलगा हो करतो. कधी कधी आपल्याला ती गोष्ट माहिती असते की आता हा मुलगा हो असं करणार आहे, तरी आपण एक अभिनय करतो, अरे मला कळलंच नाही. तर हे जे लहान मूल आहे प्रत्येकाच्या आयुष्यातलं, हे दडलेलंच आहे. त्याला वयाचं अंतर नसतं. आज सही रे सही जेव्हा सुरू झालं, तो मुलगा जो 20 वर्षाचा होता, आज तो 40 वर्षाचा झालेला असेल. पण तो जो मुलगा जन्माला आला होता तो 20 वर्षाचा झालेला असेल, त्याच्यामध्ये ते लहान मूल दडलेलंच आहे. सो सही रे सही हे आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे. अरे इकडून माणूस गेला, अरे तिकडून माणूस आला, आणि मग ते गुंतून पडतात त्यात. ती म्हटलं ना, ते जादूचे प्रयोग आहेत. आज आपण जादू बघतानाही आपल्याला सगळं माहिती असतं, हे सगळे हातचलाकिया वगैरे, तरी आपल्याला कधीतरी असं वाटतं कसं केलं यार या लोकांनी. तर जादू आहे ती, आणि ती जादू इतकी इमाने इतबारे भरत करतो की त्यामुळेच आजपर्यंत इतक्या उंचीवर ते नाटक पोचलेले आणि तसंच राहिलेले. पण मी परत सांगतो, मी निमित्त मात्र आहे. हे सगळं भरतचं यश आहे. क्या बात आहे. आणि मला वाटतं यांच्यासाठी या डोळ्यात टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण मोठ्या मनाने हे सांगणं की हे अभिनेत्याचं यश आहे किंवा हे विशिष्ट व्यक्तीचं यश आहे, तुमच्याकडे पण मोठं मन असावं. मला काय वाटतं माहिती आहे ना, की प्रत्येक जण आपल्याकडे कोणीतरी येतं आणि आपण त्याच्याबरोबर काम करायला लागतो. म्हणजे मला माझ्या ऑफिसमध्ये जेव्हा सही रे सही जोरात चाललं, तेव्हा एक माणूस एका मुलाला घेऊन आला, केदार साहेब तुम्हाला भेटायला आलं. हा भरत जाधव. म्हटलं काय? सेम भरत जाधव, तुम्ही याला भरत जाधव करा. म्हटलं हो, असा भरत जाधव माती आणून बनवला नव्हता, तो भरत जाधव मध्ये गुण होते म्हणून तो भरत जाधव झाला. कधी कधी मला या सगळ्या गोष्टींची जाणीव ठेवायला हवी की जेव्हा मी काम करतो ते त्या माणसाची पण एक पॉझिटिव्हिटी माझ्यापर्यंत पोहोचलेली असते.
त्यामुळे त्या माणसानी माझ्याबरोबर काम करणं ही तितकंच महत्वाचं असतं जेवढं मी त्याच्याबरोबर काम करणं महत्वाचं असतं. आणि आमच्या मैत्रीचं तिघांच्या, मी भरत आणि अंकुश, आमच्या तिघांच्या मैत्रीचं एक मूर्तिमंत रूप बघायचं असेल तर तुम्ही कधीही सही रे सही बघू शकता. कारण मी नेहमीच म्हणतो की मी आई, भरत बाप असला तरी अंकुश त्याची मावशी आहे. त्यामुळे सही रे सहीला आई, बाप आणि मावशी तिघांचंही प्रेम मिळालंय. वा. नाटकांच्या तुमच्या योगदानाबद्दल आपण बोलतोच आहोत, पण जसं मगाशी आपण म्हटलं, नाटक असेल, टीव्ही असेल किंवा चित्रपट असेल, तिन्ही माध्यमांमधून तुम्ही भरारी घेतलेली आहे. तर मग पुढचा टप्पा आला तो टेलिव्हिजनचा नाटकानंतर. ते कोणतं वर्ष होतं आणि टेलिव्हिजनचं म्हणजे तुम्ही स्वतःहून गेलात का तुम्हाला ऑफर आली समोरनं मालिका दिग्दर्शनाची? मला माझी बायको म्हणते की एका जागी स्थिरावलं असतंच तर बरं झालं असतं, पण तू म्हणजे एक केलंस त्याच्यानंतर लगेच तुला असं वाटलं म्हणून तू लगेच सिरियलमध्ये गेलास. मग सिरियलमध्ये जरा स्थिरावतोस, लगेच सिनेमामध्ये गेलास. हे ते तुझं जे एका बाजूवर करणं आहे ना, हे खूप फायनान्शियली खूप कठीण आहे ही गोष्ट. म्हणजे नाटक जेव्हा सही रे सही आलं, ज्यावेळेस नाटकाला इतका उदंड प्रतिसाद मिळाला, तेव्हा मी दर महिन्याला जवळजवळ 4 ते 5 नाटकं नाकारत होतो. माझ्याकडे येत होते आणि मला भरपूर पैसे देत होते, पण मला जाणीव एवढी होती की मी आता सही रे सही या उंचीवर नेऊन ठेवलंय तर लोकांच्या अपेक्षा त्याच उंचीची असणार. त्याच्यापेक्षा जास्त उंचीचं मला जर सुचलं तर करण्यामध्ये अर्थ आहे, नाहीतर काही करायची गरज नाही. आता आपण शिफ्ट व्हायला हवं. म्हणून मला असं वाटतं 2001ला मी ऑक्टोबर-नोव्हेंबरला सुरुवात केली. हाऊसफुल नावाचा कार्यक्रम झी मराठीला यायचा बघा, नाटकांची माहिती देणारा. तर तो कार्यक्रम सुरू केला. त्याच्यानंतर अगदीच 2 महिन्यानंतर आम्ही हसा चकटपू नावाची मालिका केली, जी पहिल्यांदा कॉमेडी मालिका जी होती ती आमचीच होती. पण खऱ्या अर्थाने टेलिव्हिजनचा माझा एक किक स्टार्ट म्हणू शकतो तो श्रीयुत गंगाधर टिपरे. सो तो 2001ला नोव्हेंबर-डिसेंबरच्या दरम्यान त्याचा पहिला एपिसोड टेलिकास्ट झाला. आणि गंगाधर टिपरे म्हणजे आठवड्यातून एकदाच असायची, डेली सोप पण नव्हता. तरीही आजही लोकांच्या मनामध्ये, घरामध्ये इतकं स्थान त्यांनी मिळवलंय आणि ते मला करायला मिळालं. ती टिपरे फॅमिली माझ्या आयुष्यात आली, याच्या सगळं सुख नाही ना. खरं मला त्याच्याबद्दल तुम्हाला अजून, कारण तुम्ही जसं म्हणालात की आजही म्हणजे मला वाटतं मध्ये परत ती रिटेलिकास्ट पण झाली होती. हो, आता करोनाच्या काळामध्ये जेव्हा आपण सगळेच मृत्यूच्या खाईत होतो तेव्हा टेलिव्हिजनला असं वाटलं झीवाल्यांना की त्याच्यातून आशेचा किरण दाखवायचा असेल तर या सुनेने पाल टाकणं, सासूने गळा आवळणं असल्या मालिका न दाखवता पुन्हा एकदा श्रीयुत गंगाधर टिपरे दाखवावं म्हणून त्यांनी ते रिलॉन्च केलं होतं. पण तेव्हा बघा तुम्ही 175 भाग झालेत त्याचे. म्हणजे मला प्रभावळकरांनी विचारलं पहिल्या दिवशी, केदार ही सिरियल बंद कधी करणार, असं पहिल्या दिवशी विचारलं. तर मी त्यांना म्हटलं, कॉन्फिडेंटली बोललो मी त्यांना, 175 भाग. थोडी एवढे होती म्हटलं, माझी खात्री आहे 175 भाग. आता मला कोणी विचारावं की कशाबद्दल बोलला असतं मला अजूनही काही कळत नाही. मला असं वाटलं 175. आजही तुम्ही युट्यूबला बघितलं तर शेवटचा एपिसोड हा 175 आहे. कारण प्रभावळकरांनी मला सांगितलं कधी बंद होणार सिरियल असं लोकांनी विचारता कामा नये, बंद का केली हे त्यांनी विचारायला हवं. त्यामुळे आजही मी जेव्हा रस्त्याने जातो आणि कोणीतरी गंगाधर टिपरेचा फॅन समोर येतो तेव्हा त्यांचं पहिलं वाक्य असतं, तुम्ही सुरू करा ना परत. मस्त होतं ती फॅमिली. ते म्हटलं आता सुरू करायचं तर टिपरेंना एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमध्ये टाकावं लागेल. शेखरचं बाहेर लफडं आहे, शिर्या गर्दुल्ला झालाय, शलाकाची एक 20-25 लफडी होऊन ती परत पुनर्विवाह करायला आली आहे, श्यामला न सांगता एक काहीतरी वैवाहिक संबंध बाहेर जुळून आहे, आणि आबा आता म्हणजे काय मोबाईलवर पॉर्न वगैरे बघतायत असं काहीतरी दाखवलं. पण मला सांगा म्हणजे ह्या मालिकेबद्दल किंवा एस्पेशली जी भट्टी जमून आली होती सगळे कलाकार आणि एकूणच सगळं सिनेमा मालिकेचे संवाद असतील किंवा ते जे आपले पण होतं त्या मालिकेबद्दल, तर ही मालिका तुम्हाला माणूस म्हणून काय देऊन गेली आहे? मला माणूस म्हणून पेक्षा मला केदार शिंदे म्हणून गेली, एवढंच खरं. काय आहे ना, ती 5 जणांचं कुटुंब होतं आणि मी त्यातला 6वा त्यांचा एक घरातला मेंबर होतो जो अदृश्य होतो. मी कधीच तुम्हाला दिसलो नाही पण मी सतत त्यांच्याबरोबर होतो. 7वा अदृश्य माणूस होता तो म्हणजे गुरु ठाकूर, ज्यांनी याचे संवाद लिहिले. कारण मी स्क्रीनप्ले मी लिहायचो आणि संवाद गुरु ठाकूर लिहायचा. कित्येक वेळा असं व्हायचं ना की लोक मला विचारायचे, अहो तुम्ही आमच्या घराच्या बाहेर बसून लिहिता का हो? म्हटलं का?
सेम आमच्याकडे घडलं. म्हटलं अहो प्रत्येकाच्या घरात सेमच होतं, फक्त ते मांडण्याची एक गोष्ट असते. म्हणजे मला नेहमी असं वाटायचं, मी घरातून खाली आलो ना की एक पूर्वी माहिती MTNLचे बॉक्स असायचे, आता ते गेलं सगळं, पण MTNLचे बॉक्स आहेत ना, हे तुम्ही बघितलं तर 24 तास 31 दिवस आणि 365 दिवस हे उघडे का असायचे, आणि त्यातला एक माणूस नुसतंच असंच करत राहायचं. हे मला कधी कळलंच नव्हतं. आणि कधी कधी असं व्हायचं बघा, आपल्या घरचा टेलिफोन बंद झाला तर आमचे आजोबा म्हणजे बाबा मला सांगायचे, जा रे त्या बॉक्सकडे तो माणूस उभा असेल ना त्याला सांग आपला टेलिफोन बंद आहे. मी तिकडे जायचो आणि अहो आमचा टेलिफोन बंद आहे. हो काय, बघतो परत सुरू तो, आणि 2 तासानंतर ती लाईन सुरू व्हायची. आता याच्यावर मी एक एपिसोड केला आणि तो इतका लोकांना आवडला की अरे यार हे सेम आमच्याकडे घडतं. एक छोटीशी उदाहरण देतो की एक एपिसोड मी केला होता की त्या टिपरेच्या फॅमिलीमध्ये प्रत्येकाला असं वाटतं AC लागावा, प्रत्येक रूम मध्ये AC पाहिजे. पण शेखरचा पगार कमी आहे त्यामुळे एकच AC घेऊ शकणार होता. मग आबा म्हणतात माझ्या रूम मध्ये पाठव, शलाका आणि श्रेया म्हणतात आमच्या रूम मध्ये. पण शेवटी सगळे मिळून ना शलाकासाठी श्यामलासाठी सॅक्रिफाईस करतात. आबा, शिर्या, शलाका सॅक्रिफाईस करतात की तुम्ही तुमच्या बेडरूम मध्ये लावा. तर श्यामला खूप खुश होते आणि म्हणते की सर, त्या रात्री विचारते शेखरला कधी येणार हो AC. त्यातलं वाक्य खूप छान होतं आणि जे खरंच सांगतो माझं होतं आणि अभिमानाने सांगेन कारण त्याच आठवड्यामध्ये आमच्या घरी AC लागला होता. आणि ते वाक्य असं होतं, श्यामला मी AC लावीन ग, पण लक्षात ठेव कायमचा एक दरवाजा बंद असेल. आणि हे ना खूप जिवारी लागलं लोकांना की करेक्ट आहे. तुम्ही बघा बेडरूम मधला AC लागला की बेडरूमचा दरवाजा बंद असतो, बाहेर काय चाललंय माहिती नसतं. म्हणजे ज्या रूम मध्ये AC लागतो तो दरवाजा बंद होतो. तो माझ्या घरातला होता. माझ्या बेडरूम मध्ये जेव्हा AC लागला तेव्हा तो दरवाजा बंद झाला आणि मला जाणवायला लागलं माझा संपर्कच तुटलाय. आता ACची गरज आहे, पण तुम्ही विचार करा 2002 साली ही एवढी ACची गरज नव्हती. आणि त्यावेळेस लोकांमध्ये एक अजूनही ते एक वातावरण होतं की सर दरवाजा नाही बंद करायचा, एकमेकांच्या उपयोगी पडायचं. आजचं वातावरण थोडं बदललंय, समोरचा माणूस आला की पहिला आपला दरवाजा बंद होतो, जाऊ दे बाबा. तर हे जे आहे ही गंमत टिपरेमध्ये होती. आणि ती टिपरेची गंमत ही परत सांगतो दिलीप प्रभावळकरांची होती. दिलीप प्रभावळकरांनी अनुदिनी नावाचं त्याचं एक स्तंभलेखन यायचं लोकसत्तामध्ये. ते वाचल्यानंतर मला असं वाटलं की याच्यावर सिरियल करावी. त्याच्यानंतर ते अनुदिनी नावाचं पुस्तकही आलंय. पण हे कॅरेक्टर्स, हे लिखाण इतकं सशक्त होतं की त्याच्यानंतर आम्हाला फक्त त्याचे ना मूर्त्या घडवायच्या होत्या. डाय करेक्ट होता. हा डाय खूप महत्वाचा असतो आणि त्यामुळेच हे पूर्ण क्रेडिट हे दिलीप प्रभावळकरांना आहे की त्यांनी तो डाय करेक्ट बनवला, त्यामुळे आम्ही चांगल्या मूर्त्या घडवू शकलो. पण हे तर झालंच नाही, तुम्ही म्हणाला की त्यांच्या लेखनामध्ये तेवढी ताकद होती आणि फक्त तुमचं काम त्याच्यातनं ती मूर्ती साकारणं होतं. हे जरी असलं तरी जे तुम्ही मगाशी सांगितले की सुरुवात तुमची गिरण गावात आणि ते सगळं वातावरण, तर तिकडच्या वातावरणात काही क्षण वेचले होते जे तुम्ही इथे उपयोगी पडले तुम्हाला, तसं काही कनेक्ट करता येईल? कसं असतं ना, कॅरेक्टर्स नेहमीच उपयोगी पडतात. म्हणजे ना दिग्दर्शक म्हणून मला असं नेहमी वाटत राहतं की मी ज्या माणसाला भेटतो ना त्याच्यात एक कॅरेक्टर मी पकडलेलं असतं. आता ते लगेच मी वापरणार नाही. म्हणजे गलगले नावाचं कॅरेक्टर हे 93 साली भरत जाधवला सापडलं होतं. कारण तो बालगंधर्व पुण्याला शो करत होता आणि समोर बालगंधर्व हॉटेल आहे. तर तो जात असताना त्याच्या बाजूला एक माणूस होता आणि तो माणूस त्याच्या बाजूला बोलत होता की गलगले गलगले उजवीकडे बघा. शाब्बास, गलगले उजवीकडे बघितलंय. गलगले गाडी आली मागे भाग्या. शाब्बास, गलगले मागे आलेले. आता गाडी नाही, गलगले चला पुढे चला. आता शाब्बास, गलगले रस्त्याच्या मध्ये आले. असं एक माणूस सतत बोलत होता. आता त्याच्यातलं काय होतं की तो मनातलं बोलायचा. प्रत्येक जण आपण मनात बोलतो की असं काहीतरी मनात येतं आपल्या, पण ती कंसातली वाक्य आपण तोंडाने बोलत नाही. पण हे कॅरेक्टर तो तोंडाने बोलायचा. हे 93ला त्याला सापडलं आणि आमच्या डोक्यामध्ये राहिलं की याचा उपयोग करायला हवा. आणि मग 2002 साली आम्ही करेक्ट उपयोग केला त्याचा सहिरेसहीमध्ये, जे गलगले नावाचं कॅरेक्टर आलं. सो सतत एक डोक्यात ठेवायचं की तोंड बंद ठेवायचं, फक्त डोळे आणि कान उघडे ठेवायचे. त्या माणसाला समोरच्याला कळता कामा नये की आपण काहीतरी हेरतोय, आपण काहीतरी विचार करतोय. पण ती कॅरेक्टर कुठेतरी आमच्या डोक्यात राहतं आणि कधीतरी ती वेळ येते. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं, माझ्या वडिलांचं कॅरेक्टर म्हणजे
दिलीप प्रभावळकर आगोबाई आरेच्या मधले. माझे वडीलही गिरणी कामगार होते आणि माझे वडीलला तुम्ही त्यांना हसवलं ना तर मी तुम्हाला बक्षीस देईन. म्हणजे मी इतकी विनोदी नाटकं करतो पण माझे वडील कधी हसत नाही. पण माझे वडील ना त्यांचं एक वेगळंच आहे, हे कॅरेक्टर वेगळं आहे आणि ते बरोबर मी आगोबाई आरेच्या मध्ये घेतलं. म्हणजे माझ्या वडिलांनी कधीही सन्मानिका घेऊन माझा प्रयोग किंवा माझा सिनेमा बघितलेला नाही, ते कधी झाले नाही. ते 3 दिवसानंतर स्वतः तिकीट काढतात, बाल्कनीत बसतात आणि मग घरी कोणालाच माहीत नसतं. रात्री जेवताना माझ्या आईला सांगतात, लोक म्हणत होती जरा दुसरा अंक थोडा कंटाळवाणा मध्ये होतो. अच्छा. तर मग माझी आई विचारते, तुम्हाला काय माहिती? आज गेलो होतो दुपारी. मग केदारला भेटलात का? नाही मी तिकडे गेलो नाही. पण हा निरोप ते बरोबर पाठवतात. सो ना हे जे कॅरेक्टर आहे हे खूप गंमत होती आणि ते कॅरेक्टर मी यूज केलं आणि ते आजूबाजूला सतत तुम्हाला ना तुमचं डोकं चालू ठेवायला पाहिजे की आपल्याला काय हेरायचं आणि काय नाही. सो नुसतंच गिरणगावातलं आम्ही टाइमपास करायचो कट्ट्यावर, तो कट्ट्यावरचा टाइमपास नसायचा. त्याच्यामध्ये आमची सतत चर्चा याच व्हायच्या की कशा. आता हसा चकटपू नावाचा माझा जो कार्यक्रम होता त्यात बंड्या आणि अण्णा असे 2 कॅरेक्टर होते, दोघेही चकडे होते. आता त्यातली गंमत अशी होती की ते चकडे होते तर अश्विन बापट आले की आता अश्विन बापटला इकडे बघायला पाहिजे ना, तर ते दोघं इकडे बघायचे, काय म्हणताय अच्छा. आणि मग अश्विन बापट इकडे आले की अरे अच्छा बोला आता काय म्हणत. हे जे आहे ना छोटी गोष्ट आहे. आजकाल मी कॉमेडीबद्दल काही बोलणार नाही कारण मला असं वाटतं की प्रत्येकाची टेस्ट ही वेगळी असते. आमच्या आजोबांनी एक लहानपणापासून शिकवलं, कधीही लक्षात ठेव कमरेखालची कॉमेडी करायची नाही आणि एकत्र कुटुंबामध्ये ती कॉमेडी सगळ्यांनी मिळून बघायला पाहिजे, एकाची मान खाली जाता कामा नये. आणि दुसरं, कधीही अपमानास्पद कॉमेडी करायची नाही. हात टाकल्या, तो काळ्या, तो तिरळा, तो जाड्या, ही कॉमेडी नाहीये. हे तुम्ही त्या व्यक्तीचं चारित्र्यहरण करत असता. आणि आज जर तुम्ही नीट बघितलं ना तर कुठलाही टेलिव्हिजनचा कार्यक्रम बघितला तर तुम्हाला जाणवेल हा कॉमेडी या पद्धतीची होते. अरे आली आता ही अंगावर बसली तर केवढं होईल, ह्याच्यावर लोक हसतात. इट इज नॉट गुड. मला कॉमेडी आवडते ती पुलंची आवडते. पुलंचं जेव्हा मी कुठलंही साहित्य वाचतो माझ्या अचानक माझ्या चेहऱ्यावर हसू उमटतं किंवा मी खळखळून हसतो. ती त्या लिखाणातली गंमत आहे. जोपर्यंत ती लिखाणातली आणि त्या कॅरेक्टरमधली गंमत तुम्हाला सापडत नाही तोपर्यंत तुम्हाला कुबड्या म्हणून अशा गोष्टी कराव्या लागतात. माझी कॉमेडी करण्याची किंवा माझी कॉमेडीकडे बघण्याची प्रक्रिया ही खूप ऑर्गॅनिक आहे. म्हणजे मला ना मातीतली कॉमेडी आवडते. मला अशी जवळजवळ बलात्कार केल्यासारखी कॉमेडी नाही आवडत. म्हणजे स्लॅपस्टिक कॉमेडी असावी. म्हणजे ती आत्माराम भेंडे किंवा बबन प्रभू यांनी पण स्लॅपस्टिक कॉमेडी केली आणि ती तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला कित्येक लोकांनी बघितलं असेल. डॉक्टर आले, ह्याचं काय डॉक्टर नाही. अच्छा हा डॉक्टर नाही डॉक्टर हाय पण हा डॉक्टर नाही. अरे तूच म्हणालास डॉक्टर हाय पण हा डॉक्टर नाही ना. आता ह्याच्यावर ही लोक 10 मिनिटं काढायची. लक्षात ठेवा, परत ही कॉमेडी फक्त त्या कॅरेक्टरची होती. कधीच ते वाईट त्याबद्दल बोलले नाही, त्या माणसाच्या चारित्र्याबद्दल किंवा त्याच्या दिसण्याबद्दल कॉमेडी नाही केली. सो याचे संस्कार जास्त आहेत आणि या पद्धतीची कॉमेडी आवडते. आता मी जरा उभं राहून करून दाखवू. हा म्हणजे हा नाही मी असंच उभं राहून करू. आता साधी गोष्ट म्हणजे मला नेहमी असं वाटतं की कुठे कुठे काय काय सापडू शकतं. तर तुम्हाला आता एकच प्रश्न विचारतो, तुम्ही सगळे उत्तर द्याल अशी अपेक्षा आहे की बुद्धिबळ माहिती आहे तुम्हाला? बुद्धिबळ खेळलाय? कोण कोण खेळलंय बुद्धिबळ? अच्छा व्हेरी नाईस. म्हणजे बुद्धिबळ तो पट माहिती आहे तुम्हाला, त्याच्यावरच्या सोंगट्या माहिती आहेत, म्हणजे प्याद आणि घोडा आणि उंट, त्याची चाल तुम्हाला माहिती आहे. हा मला असं नेहमी असं वाटत राहतं की बुद्धिबळ आणि दारुडा माणूस याच्यामध्ये साम्य आहे, ॲब्सोल्युटली साम्य. आणि मी तुम्हाला ते प्रूव्ह करून देतो. कसं असतं बुद्धिबळामध्ये पहिलं असतं प्याद. एक पेक कळतो ना, एक पेक कळतोय ना, नशीब बाबा. तर तो एक पेक पिणारा माणूस आहे ना हा त्या प्याद्यासारखा असतो. म्हणजे तो एक घर चालतो, चेहऱ्यावर भाव असतात मी प्यालोच नाही आणि शांतपणे घरी जातो. 2 पेक पिणारा माणूस आहे ना
हा उंट असतो, म्हणजे तो थोडासा तिरपा चालतो असं, परत थोडं तिरपा चालतो. 3 पेग पिणारा माणूस आहे ना, हा घोडा असतो, म्हणजे तो 1, 2, 2.5, मग परत 1, 2, 2.5 असं. 4 पेग मिळणारा माणूस आहे ना, तो हत्ती असतो, म्हणजे तो असं जातो, असंच जातो, असं. 5 पेग पिणारा माणूस आहे ना, हा वजिरासारखा असतो, म्हणजे त्याला कळतच नसतं तो कुठे चालणार, असं चालतो. आणि त्या दिवशी फुल टाईट माणूस असतो ना, तो राजा असतो, म्हणजे एकच घर चालतो आणि म्हणतो मला कोणीतरी घरी पोहोचवायला. सो आज 9:35 माझं कधी व्याख्यान संपेल असे असंख्य उंट, घोडे, राजे, वजीर थोड्याच वेळाने तुम्हाला पाहायला मिळतील, किंवा या पुढच्या आयुष्यात काही पाहायला मिळतील. मला इकडच्या सगळ्यांच्या बद्दल काळजी वाटते. आज किंवा उद्या किंवा बुधवारी पुढच्या, अगं बाई उंट होऊन आले ग बाई. थँक्यू. जरा जोरात टाळ्या होऊन जाऊ देत. मला सांगा, आता तुम्ही जे केलं असं काही करून एकपात्री कार्यक्रम वगैरे डिझाईन करण्याचा विचार आहे का? कारण तुम्ही नाही, म्हणजे मी हे ऑन अ सिरियस नोट का विचारतोय, कारण तुम्ही सुरुवातीला असं म्हणाला होता की म्हणजे ऍक्टिंग करणं हे याची तुम्हाला आवडही होती आणि तुम्हाला सुरुवातीला होतं ते, तर मग असं काही आहे का विचार? मला खरं सांगू का, मला व्यवसाय करायला या गोष्टीचं आवडणार नाही. माझ्या आजोबांनी एक जे तत्व आयुष्यभर सांगितलं की जे तुला मिळालं ना ते पुढे पोहोचवण्याचं काम आपण करायचं असतं. माझा व्यवसाय कुठला आहे? माझा सिनेमा करणं माझा व्यवसाय, सिरियल करणं माझा व्यवसाय, नाटक करणं व्यवसाय. पण हे जे आहेत ना, हे सगळ्या स्टेपनी झाल्या. म्हणजे काय की मला कसे पैसे मिळतील, आता काय शनिवारी कितीचा प्रयोग आहे रात्रीचा, अरे मी पोचतो ना, एवढे पैसे लागतील, असला काय माझा स्वभाव नाही. करोनाने तर तुम्हाला आपली लायकीच दाखवून दिलेली आहे. करोनाने आपल्याला प्रत्येकाला अवकाश दाखवली, आपल्याला एक्झॅक्टली लागतं किती. आपण एवढंच जरी जगलो ना तरी खूप वर्ष जगू शकतो. तर हे जर आपल्याला त्या आजाराने शिकवल्यानंतर जे शिकवण मिळत नसेल तर मग आपण कपाळ गॅरंटी आहोत. सो जेवढा चादर आहे, आणि जर कोणीतरी म्हणेल अरे हो रे असं कधी असतं काय, उद्या याला 2 कोटी मिळाले तरी आहे, करेल की हो 2 कोटीसाठी करीन मी, पण ती पण मी माझ्या मनासारखी गोष्ट करेन, मी त्याच्या मनासारखी गोष्ट करणार नाही. कारण मी माझ्या मनासारखी गोष्ट करून लोकांच्या मनामध्ये घर मिळवलं, मी त्यांच्या मनासारखी गोष्ट करून नाही मिळवली. सिनेमाकडे येण्याआधी मगाशी आपण उल्लेख केला गिरगावचे जावई, तर गिरणगाव ते गिरगाव हा प्रवास पण नेमका कधी सुरू झाला? गिरगावच्या फेऱ्या कधी सुरू झाल्या होत्या? कठीण होत्या त्या फेऱ्या, प्रचंड कठीण होत्या. म्हणजे कधी कधी मला असं वाटतं की तुम्ही गिरगावकर खूप सहनशील आहात आणि तुम्हाला आमच्याबद्दल सहानुभूती आहे. कारण मी ज्या पद्धतीचा दिसायचो, आता काही फार ग्रेट दिसत नाही, पण ठीक आहे, आता एक मॅच्युरिटी नंतर एक, पण माझी बायको ही सुंदरच दिसायची आणि अजूनही सुंदरच दिसते. मी तिला म्हटलं अरे तुझ्यात काहीच फरक पडलेला नाही आयुष्यामध्ये. आणि मी माझे फोटो बघतो तेव्हा मला असं वाटतं की का म्हटली असेल हिने हो. ही भेट कुठे झाली? भेट कुठे झाली? लोकधारामध्ये गिरगाववरून कोलवालकर म्हणून आमच्या करेलवाडीमध्ये राहतात. माझं सासूरवाडी करेलवाडी आहे. सो 91 साली आमचं अफेअर झालं. त्याच्या अगोदर 2 वर्ष मी तिच्या प्रेमात, जवळजवळ मी बालपणीच प्रेमात पडलो. 2 वर्ष मी तिच्या प्रेमात होतो. 91ला ती मला हो म्हणाली, 96ला आम्ही लग्न केलं आणि 96 पासून ते आज तागायत आम्ही सुखाने संसार करतोय. कारण आम्हाला एक 25 वर्षाची मुलगी आहे. हा, तुम्ही त्यांच्याबद्दल खूप रंगात आलेलं असताना मी तुम्हाला फक्त ते विचारलं की पहिली भेट कधी झाली, तर त्यांच्याबद्दल तुम्ही बोलत होता बरोबर? हा, हे इकडचा हा जो रस्ता आहे ना, माझं अफेअर होण्याच्या अगोदर मी इतका तिच्या प्रेमात होतो की मी परळवरून 69 नंबरची बस पकडायचो आणि तेव्हा डबल डेकर होते. त्यामुळे डबल डेकर सकाळी पकडायचो लवकर. मला का माहित नाही, बरं तिचं घर आहे ना असं बोळा आतमध्ये ना, गीता भुवन असं आतमध्ये, तर ती बस अशी समोरच जाईल. मला का वाटायचं ती मला दिसेल, फक्त तिला बघायचं आणि मी पार ते श्यामसुंदर मुखर्जी चौकापर्यंत पोहोचायचो. मग तिकडे सिनेमा टाकायचो रिगलला किंवा एक्सेलसियरला वगैरे,
मग ते झाल्यानंतर परत 69 मध्ये बसायचो, परत मी त्या गल्लीजवळ आलो की बघायचो. ती मला त्या ठिकाणी कधीच दिसली नाही. तर मी तिला विचारलं, ती म्हणाली अरे मी काय वेडी आहे का तुझे बस टायमिंग बघून त्या इथे फेऱ्या मारायला, तुला अक्कल पाहिजे. ती विल्सन कॉलेजला होती आणि मग विल्सन कॉलेज पासून आमचं अफेअर म्हणजे 91ला ते अफेअर सुरू झालं. मी MD ला होतो पण लोकदारामुळे आमचं अफेअर झालं. त्यामुळे हा जो परिसर आहे, मी आता मगाशीच या सगळ्या लोकांना सांगत होतो, हे सगळे भेटले तेव्हा, की मला जर हा परिसर बदललेला कळतोय तर तुमचं तर बालपणापासून तुम्ही इथे राहताय, तुम्हाला किती वेगळं वाटत असेल हे बघताना. म्हणजे विल्सन कॉलेजवरून निघायचं आणि मग चालत 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 मरीन ड्राईव्ह आणि मग 5 वर्ष बरं झालं कुठे मोबाईल नव्हते तेव्हा, कधी कोणी फोटो काढले नाहीत, व्हायरल झाले नाही, त्यामुळे व्हायरल झाले नाहीत किंवा तिच्या घरी पण कळले नाहीत. 5 वर्षानंतर तिला घरी कळल्यानंतर 7 मेला तिला तिच्या घरी कळलं, 9 मेला मी लग्न करून टाकलं. इतकं फास्ट. पण गिरगावशी नातं आहे. माझी मुलगी इथेच जन्माला आली, ब्राह्मण सेवा सभा हॉस्पिटलमध्ये, पाटीलबाई म्हणून तिथे आहेत त्यांच्याकडे. सो आजही आठवड्यातून 15 दिवसातून किंवा महिन्यातून 1-3-4 फेऱ्या आमच्या गिरगावात असतातच. पण गिरगावने भरभरून दिलं मला आणि आयुष्यभर रोटी राहील मी गिरगावसोबत. पुन्हा एकदा आपण सिनेमाकडे येऊया. नाटक झालं, मालिका झाली आणि आता सिनेमा. सिनेमाचा विचार केला तर मगाशी जसा तर आपण मगाशी मी तुमची ओळख करून देताना म्हटलं की अगबाई अरेच्या म्हणजे ती रांगच होती. मग जत्रा, यंदा कर्तव्य आहे आणि आताचा बाईपण. तर बाईपणवर आपण नंतर येऊया. पण सिनेमा म्हणजे आता मला त्याच्यामध्ये तुम्हाला हाही प्रश्न विचारायचा की नाटक, मालिका आणि सिनेमा या तिन्ही कलाकृती दिग्दर्शन करतानाची चॅलेंजेस ऑफकोर्स वेगळी आहेत. तर तुमच्यातला दिग्दर्शक तेव्हा कसा घडत गेला आणि तिन्हीमधलं जास्त चॅलेंजिंग काय आहे? एकतर मी जेव्हा नाटक बसवतो तेव्हा मी 35 फुटाचा विचार करतो. मी जेव्हा सिरियल करतो तेव्हा मी 14 इंचाचा विचार करतो आणि मी जेव्हा फिल्म करतो तेव्हा 70 इंचचा विचार करतो. हा जो विजन तुमच्या डोळ्याला दिसते, ही विजन तुमची क्लिअर असेल तर सोपं आहे. बरं, मला काय पोटातून आपण शिकून आलेलं नाही. मला असं वाटतं की मला जे दिसतं एक माणूस म्हणून, हे जरी दिसलं तरी लोकांपर्यंत ते करेक्ट पोहोचणार आहे, कारण ते रिलेटेबल असतं. मला जे दिसतं तेच तुम्हाला दिसतं आणि मी तुमचाच प्रतिनिधी म्हणून तिकडे बसलेलो आहे. त्यामुळे मला काहीतरी वेगळं भन्नाट दिसतंय आणि तुम्हाला काहीतरी वेगळं भन्नाट दिसतंय असलं काही नसतं. बरं, मला आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठलीही क्रिएटिव्ह गोष्ट करताना आवडण्याची गरज नसते. ती जेवढी सिम्पल राहील. मी नेहमी सांगतो ना, तुमचं कुठलीही कलाकृती ना ही तुमच्या लिव्हिंग रूम म्हणजे काय, हॉलमध्ये हॉलपुरती मर्यादित नसायला पाहिजे. ती तुमच्या बेडरूममध्ये शिरायला पाहिजे. म्हणजे कधीही चर्चा ही तुमच्या बेडरूममध्ये व्हायला पाहिजे. जेव्हा नवरा बायको असतात, आई वडील असतात किंवा मुलं असतात की आम्ही ते बघितलं नाटक, हे जेव्हा बेडरूममध्ये होतो ना तेव्हा ते मनात पूर्ण ॲब्झॉर्ब किंवा मनावर ते ठासलेलं असतं. हॉलमध्ये कसं असतं माहिती आहे ना की अरे ते बघितलं, छान आहे ना, आउट. त्याच्यानंतर त्याचा काही संबंधच उरत नाही. सो मी जास्तीत जास्त हा विचार करतो की मी कुठलीही कलाकृती करीन त्याची चर्चा बेडरूममध्ये कशी होईल. म्हणजे गंगाधर टिपऱ्या मी बंद करण्याचं कारण असं होतं की मला ना हे कॅरेक्टर स्वस्त होऊन द्यायचे नव्हते. तुम्हाला सगळ्यांना कळेल आता मी एक वाक्य बोलल्यानंतर. आजकालच्या सिरियल्स कशा झाल्या आहेत, तुम्हाला कुठलं कॅरेक्टर आवडतं ना, मग एक तर तुम्ही TV लावून ठेवता आणि तो लावायलाच पाहिजे. का तो तुम्हाला सांगेल नंतर, पण TV लावूनच ठेवायला पाहिजे आणि त्यातलं एक महत्त्वाचं चॅनल आहे ते तुम्हाला बघायलाच पाहिजे. पण तो TV लावून तुम्ही ठेवता. माझं ऑफिस होतं बँड्राला, त्याच्या बाजूला एक घर होतं. तिथे एक आजी होत्या, त्यांना एक मुलगा होता, त्याची बायको आणि त्यांची मुलगी. मुलगी 8 वाजता निघून जायची शाळेला, ही लोक 10 वाजता नवरा बायको निघून जायची. त्या आजी वय वर्ष 70 त्या घरामध्ये असायच्या. माझ्या ऑफिसमध्ये सतत ना टीव्हीचा मोठा आवाज यायचा. तर एक दिवशी मी त्यांच्या घरात डोकावून बघितलं तर त्या कुठेतरी कोपऱ्यात ना किचनमध्ये काहीतरी करत होत्या. हा टीव्हीचा आवाज मोठा. तर मी आजीला तिकडे काय बोललो नाही, पण थोड्या वेळाने त्या बाहेर आल्या, त्या बसल्या होत्या ओट्यावर. तर मी त्यांच्या बाजूला बसलो आणि म्हटलं की काय आजी, तुम्ही तर बघत तर नाही, एवढा मोठा आवाज करून ठेवता. त्यांनी वाक्य काय सुंदर उच्चारलं, काय नाही रे, कोणी नसतं ना घरात, TV लावला ना असं वाटतं कोणीतरी गप्पा मारतंय. असं झालं माझं ना की
ही मानसिकता काय झाली ना लोकांची, की कोणीच गप्पा मारायला घरात नाहीये आणि कोणीतरी आपल्याशी बोलतंय असं वाटावं म्हणून टेलिव्हिजन लावून ठेवणं. सो टेलिव्हिजनमध्ये तुमचे जे कॅरेक्टर्स आवडतात तेवढे तुम्हाला आवडतात ते तुम्ही बघता, बाकीचं तुम्ही बघत नाही. तोपर्यंत किचनमध्ये काम करता आणि कोणाला तरी सांगता तो आबांचा सीन आला ना की सांगा मला, मस्त असतं तो. असली सिरियल नाही उपयोगाची. सिरियल अशी असायला पाहिजे की जी पहिल्यापासून शेवटपर्यंत तुम्हाला खेळवून ठेवेल आणि तुम्हाला टीव्ही समोर बसवेल. त्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे. सो तिन्ही माध्यमं ही माझ्या मते कॅरेक्टर ड्रिव्हन आहेत. म्हणजे तुम्हाला त्यातली तुला पात्र आवडली ना, म्हणजे बघा ना आता व्यक्ती बनली, अंतू बर्वा, नाथा कामत, नारायण, तुमच्या मनामध्ये कॅरेक्टर्सच आहेत. तुम्ही त्याची स्टोरी नाही शोधत बसत, पण तुम्हाला ती कॅरेक्टर इतकी आवडली नाही, तुम्ही ते कॅरेक्टर इतकं वेळ तुमच्या मनात असतात. तुमच्या रस्त्यावर कोणीतरी गेला ना, आईला सेम नाथा कामत आहे, हा पुल्यांच्या नाथा कामत सेम असा. हे संस्कार आहेत आपल्यावर. सो कॅरेक्टर जोपर्यंत चांगले होत नाहीत तोपर्यंत कुठलीही कलाकृती चांगली होऊ शकत नाही. आज तुम्ही जेव्हा जेव्हा कुठली मोठी मोठी नाटकं बघता तेव्हाही नटसम्राट अप्पासाहेब बिलवरकर हे कॅरेक्टर्स प्रचंड जबरदस्त आहे. ते लिखाण तर अप्रतिमच आहे, पण त्या कॅरेक्टरने तुमच्या मनामध्ये घर केलेलं असतं. त्याचा विचार करायचा असतो कुठलंही माध्यम असो. आणि एक मला मनाला जे वाटतं आवडतं ते सादर करण्याचा माझा प्रयत्न असतो. कारण मी पहिला विचार केलेला असतो ते करताना याचं तिकीट मी काढीन का, हे जास्त इम्पॉर्टंट आहे. मी जर तिकीट काढणार नसेल तर लोक कशाला काढतील. त्यामुळे मला तुम्ही एंटरटेनर समजा, माझ्याकडून तुम्हाला काहीही तात्विक आणि काय म्हणतात त्याला जड काहीतरी बघायला मिळणार नाही, पण ते जे हलकं बघायला मिळेल ते हलकंच तुमच्या मनामध्ये घर करून राहील, एवढी मी काळजी घेत असतो. वा. पण मग याच्यामध्ये म्हणजे आपलं जसं आपण टायटल पण दिलंय आजच्या या मुलाखतीचं, बाई पण जाणणारा भारी दिग्दर्शक, तर तुम्ही बायकांच्या मनातलं अचूक कसं ओळखताय, एवढं काय कसा अभ्यास केलाय? म्हणजे इकडे तमाम जे विवाहित पुरुष आहेत ते आणि पुढे लग्न करणारे आहेत ते, त्यांच्यासाठी पण टिप्स द्या की कसं आहे, ही नॅक काय आहे नेमकी? हा प्रश्न बायकोचाच आहे माझ्या. तुला बायकांच्या मनातलं कळतं, बायकोच्या हा मला तेच विचारायचं होतं की आणि त्यांचं पण वहिनींचं पण तेच मत आहे का? नाही, काय आहे की आमच्या घरामध्ये खूप पुरुष प्रधान संस्कृती, म्हणजे पुरुष प्रधान म्हणजे बॉसिंग नाही, सगळे पुरुषच जन्माला. म्हणजे मी, माझा भाऊ, फक्त माझ्या अख्ख्या आमच्या कुटुंबामध्ये, शिंदे कुटुंबांमध्ये एकमेव माझी मुलगी आहे सना. आणि मी माझ्या बायकोला क्लिअर कट सांगितलं होतं जोपर्यंत मुलगी होणार नाही तोपर्यंत मी चान्स घेत राहणार, कारण मला मुलगीच पाहिजे होती. त्यामुळे मुलगीच झाली आणि आम्ही थांबलो. आम्हाला एकच मुलं हवं होतं. मला काल परवापर्यंत मला जे फॅसिनेशन म्हणजे स्त्रियांच्या बाबतीत असायचं की कारण माझ्या घरामध्ये एक माई होती, म्हणजे आजी, माझ्या मावश्या होत्या, माझी आई होती, माझी बायको नंतर झाली पण माझी प्रेयसी होती. या प्रत्येकाला माझ्या मनामध्ये आढळ स्थान आहे. आणि जो माणूस, जो पुरुष जर स्त्रियांना ते स्थान देत नसेल ना तर त्याचं कधीच कल्याण होणार नाही. कारण त्यांनी हा विचार करायला हवा आपण पण त्या स्त्रीच्याच पोटी जन्मलोय. इतकं सोपं आहे. म्हणजे मी नेहमी असं बघतो ना की खूप वेळा माझे ओळखीचे असे लोक असतात, खूप स्त्रियांना टेकन फॉर ग्रँटेड करत असतात. हा चल चल अगं ती करून गेला तू आता, अरे असं कसं होऊ शकतं? किंवा आई बरोबरची पण नाती बदलत जातात. जी आई तुम्हाला शिकवणारी असते, काही कालखंडानंतर तुम्ही आईला शिकवायला लागता. आई तसं नसतं का, तुला काही कळत नाही. तुला काय कळत नाही? जिने आयुष्यभर तुला कळायला लावलं त्या व्यक्तीला तर काही कळत नाही. हे जे छोटे छोटे बुद्धी आहेत नाही माझ्या मनामध्ये ना घर करून राहिले. अगं या रेंजच्यामध्ये मी स्त्रियांच्या मनामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न केला असं म्हणतात. आणि बाईपणमध्ये मी स्त्रियांचं मन समजून घेण्याचा प्रयत्न केला. बाईपण माझी तेव्हा जी माझ्याकडे कथा आली, वैशाली नाईक तिचं नाव, ती लेखिका आहे, ती माझ्याकडे ज्या पद्धतीने ती कथा घेऊन आली आणि ऑनलाईन घेऊन आली, मला असं वाटायला लागलं की माझ्या मावशी आणि माझी आई सेम आहे. म्हणजे वंदना गुप्ते आणि रोहिणी अटेंडी यांचं कॅरेक्टर आहे ना सेम माझ्या मावशीचं आणि माझ्या आईचं आहे. तर बोलतच नाही एकमेकांशी. कुठली तरी एक छोटीशी गोष्ट आहे ती रबर सारखी टाळून ठेवलेली आहे आणि चालूच आहे. माझा जो कॅमेरामन आहे त्याला जेव्हा स्क्रिप्ट वाचायला दिला तो म्हणाला अरे माझ्या बहिणीची शेवटची गोष्ट आहे यार. म्हणजे दीपा परबचं जे कॅरेक्टर आहे, जी नवऱ्याला इतकं प्रेम करते की घरी तिने बसवलंय आणि तीच काम करते. त्याची बहीण ऑस्ट्रेलियाला आहे
आणि तिचा नवरा हा अख्खं घर सांभाळतो आणि ती काम करते, कारण त्याचं काहीच होत नाहीये. मला असं वाटतं ना, ही छोटी गोष्टी आहेत ना, हे प्रत्येकाला कुठे ना कुठेतरी लागल्या. आम्ही सांगलीला गेलो, सांगलीला आमचा शो झाल्यानंतर मी बघितलं तर तिथे एक 60 वर्षाची बाई आली होती. सांगलीपासून 60 किलोमीटरवर ट्रॅक्टर भरून आले होते, त्याच्यात ती बाई आली होती, ती गवत कापणारी होती. आता मी विचार करायला लागलो, अख्खी फिल्म ही थोडी सॉफिस्टिकेटेड आहे. म्हणजे कोण तर बाबा वंदना गुप्ते, रोहिणी हट्टंगडी. जर तुम्ही पिक्चर बघितला तर तुम्हाला जाणवेल की थोडं सॉफिस्टिकेशन आहे त्याच्यामध्ये. या बाईला काय रिलेट झालं असेल त्याच्यातलं, तर मला असं वाटतं त्या बाईची व्यथा रिलेट झाली. कुठली तरी एक बाई तिला अशी वाटली की ही माझी कथा आहे. खरं सांगायचं ना तर हा पुरुषांसाठी सिनेमा केला होता. तो इतका बायकांनी डोक्यावर घेतला की पुरुषांनी तो बघितलाच नाही. जर तो पुरुषांनी बघितला असता तर तो 100 कोटीच्या वर गेला असता, तो 88 कोटीवर थांबला. आता चान्स आहे, डिस्नी हॉटस्टारला तो आलेला आहे. प्लीज एकदा आपल्या कुठल्याही आवडत्या स्त्री बरोबर बसून तो सिनेमा बघा. त्या क्षणी तुम्हाला जाणवेल की एक्झॅक्टली या स्त्रिया कुठल्या कुठल्या गोष्टीतून जातात ज्याची आपल्याला कल्पना पण नसते. म्हणजे थोडं आपण सगळेच आता तसे खूप मॅच्युअर्ड आहेत, त्यामुळे मी काही गोष्टी स्पष्टपणे बोलू शकतो. हा मेनोपॉज वगैरे मला माहिती नव्हतं. मला या फिल्म, कारण माझ्या आई बरोबर, माझ्या मावशी बरोबर या सगळ्या गोष्टी घडल्या, पण मला पण असंच वाटायचं हे तिरशट सारखी वागते याची काय. आता मला त्याच्यातलं गांभीर्य जाणवायला लागलं की ओ शिट, या वयामध्ये या सगळ्या गोष्टी असतात आणि असे मूड स्विंग्स असतात. आणि मला असं वाटलं की एक स्त्री कुठल्या कुठल्या गोष्टीतून जाते ना. एक स्त्री जी आपल्या माहेरी असते ती एका क्षणी सासरी जाते. तीच स्त्री काही वर्षांनी एक पुनर्जन्म घेते, कारण तिने एका मुलाला जन्म दिलेला असतो. आणि ती स्त्री असते की ज्या क्षणी तो काळ येतो की त्याच्यानंतर तिच्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी आणखीन बदलत जातात. सो पुरुष म्हणून इतकं स्त्रिया एवढ्या लेवलला बदलत जात आहेत ना, ते बघून मला असंच वाटतं की आता मला काल परवापर्यंत प्रेम वाटायचं, मला आदर वाटायचा, आता मला काळजी पण वाटायला लागली. सो माझ्या घरी 2 स्त्री आहेत, एक मुलगी आहे आणि माझी बायको आहे. आमच्या घरी होम मिनिस्टर त्याच आहेत. आमचं काही चालत नाही, म्हणजे आमच्या बायकोचंच जास्त चालतं, म्हणजे बायकोच जास्त ठरवते सगळ्या गोष्टी. पण आज मी त्यांच्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन या अख्ख्या या काही वर्षांमध्ये इतका बदलत गेलाय, किंवा माझ्या आईकडे बघण्याचा दृष्टिकोन इतका बदलत गेलाय, मावशींकडे बघण्याचा, आजीकडे बघण्याचा. ही गरज आहे. आपण फक्त तोंडाच्या वाफा करून उपयोगाचे नाहीत की पुरुष आणि स्त्री समानता यायला पाहिजे वगैरे. मुळात आपण आपल्या घरच्या स्त्रीला जरी मान दिला ना तरी समानता आपोआप मिळून जाईल. हे बाकीचे सगळे लाभ आहे. जसं यांनी सांगितलं आता की म्हणजे कलाकृती बघता बघता तुमचं बघण्याचा अँगल काय म्हणजे आपण स्त्रीकडे किंवा एक म्हणतच तो बदलून गेला आणि त्यानंतर कट्टू आता बाईपणवरच पुन्हा मी प्रश्न घेतोय की इतक्या सगळ्या अभिनेत्री एकत्र आणि त्यांना तुम्ही डिरेक्ट केलं. याच्यामध्ये खास करून रोहिणीताई असतील किंवा वंदना गुप्ते असतील, खूप ज्येष्ठ अभिनेत्री, तर त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता तुमचा आणि काय म्हणजे ती प्रोसेस कशी होती सगळी पिक्चरची? 6 बायका 6 तारे आहेत. पण मी तुम्हाला खरं सांगतो की त्या उत्कृष्ट अभिनेत्री आहेतच, पण त्या उत्कृष्ट माणूस आहेत. आणि जोपर्यंत ती बघा ना तुम्ही, रोहिणी हट्टंगडी जिने त्या बाईने गांधी फिल्म केली आहे. मी पहिल्यांदा त्यांना दिग्दर्शन करायला गेलो तेव्हा मला ना असं धस्स झालं छातीत की सर रिचर्ड ॲटनबरो यांच्याबरोबर काम करणारी बाई आता मी सांगतोय म्हणून मी सांगतोय तसं काम करणार आहे. सो मलाच असं भरून आलं होतं की काय भाग्य आहे माझं यार की रोहिणी हट्टंगडी माझ्याबरोबर काम करतायत. आणि इतके डाऊन टू अर्थ कसे असू शकतात की जे मी सांगेन ती गोष्ट होते. वंदुताई थोडी वेगळी आहे. वंदुताई डॉन आहे, वंदनाताई म्हणजे ती बच्चन आहे. शॉर्ट मिळाला चल झालं. अरे नाही म्हटलं नाही मिळाला, प्लीज एक करूया. काय आहे तू मला, चल परत एक. हा जो एक आहे ना तिच्यातला उत्साह,
खरं सांगायचं ना, तुम्ही बाईपण बघितलं तर 6 जण ज्या पद्धतीचे आहेत ना तेच आहेत. म्हणजे हे पहिलं स्क्रिप्ट असं आहे की मला कुठलाच दुसरा विचार करावा लागला आहे. 6 बायका ज्या डोळ्यासमोर आल्या सगळ्या हो म्हणाल्या आणि सगळ्यांनी काम केले. म्हणजे मला रोहिणी हटंगडी पाहिजे होत्या, रोहिणी हटंगडी हो म्हणाल्या. मी कधीच त्यांच्यावर काम केलेलं नाही. मी वंदना गुप्तेंकडे गेलो, त्या हो म्हणाल्या, मी त्यांच्यावर पण काम केलं नव्हतं. मी सुकन्या कुलकर्णीकडे गेलो, त्या म्हणाल्या हो, मी त्यांच्यावरही काम केलं नव्हतं. शिल्पा नवलकरकडे गेलो, तिने एका सिरियलमध्ये माझं काम केलं होतं, पण ती हो म्हणाली. सुचित्रा वांदेकर, मी कधीच काम केलं नव्हतं, ती हो म्हणाली. दीपाबरोबर मी काम केलं होतं. पण ना या 6 जणींची निवड जी माझ्या डोक्यामध्ये होती त्यांनी पहिल्या फटक्यात होकार दिला. आणि बाईपणचं यश हे त्या 6 जणींच्या कास्टिंगचं यश आहे. आज जर तुम्ही बघितलं तर इतकं बेमालूमपणे त्या सगळ्या गोष्टी तुमच्या मनात घर करून जातात, कारण त्या 6 बायका तुमच्या वाटतात. त्याच्यामध्ये तो अभिनय वाटत नाही आणि तीच गंमत असते. पण बाईपणनी भरभरून दिलं. म्हणजे असं वाटतं की हा आता थोडं पुढचा भाग बाईपण नंतर काय, तर मी लवकरच सिनेमा सुरू करीन, त्याचं नाव आहे आई पण भारी देवा. सो या बाईपण मधल्या बायका नसतील, वेगळ्या असतील 6 बायका, वेगवेगळ्या वयोगटातल्या आई, आणि आईचं आपल्या घराबद्दलचं सॅक्रिफाईस काय असतं किंवा आईचं महत्त्व काय असतं आणि आई नक्की काय असते. आणि हा सिनेमा फक्त बायकांसाठी नाही, प्लीज पुरुषांनी यावं, कारण प्रत्येकाला आई असते, एवढी तरी जाणीव ठेवून तू बघतील. बट बाईपण नंतर मी काय करणार असा विचार करत असतानाच मला ही सुचलेली गोष्ट होती आणि आता त्याचं स्क्रिप्टिंग सुरू आहे. मला असं वाटतं की पुढच्या 3-4 महिन्यामध्ये मी फ्लोअरवर जाईल. या वर्षी तो सिनेमा यावा असं वाटतं, पण माझा बाईपण नंतर येणारा सिनेमा असेल तो आई पण भारी देवा असेल. तर आपण सिनेमापर्यंत आलोय आणि आता मगाशी जसा तुम्ही उल्लेख केलात की अजून एक नवी जबाबदारी. तर आपल्या सगळ्यांना कदाचित काही मंडळींना माहिती असेल पण कदाचित माहीत नसेल पण, तर कलर्स मराठी चॅनलच्या हेड म्हणून आता केदार शिंदेनी जबाबदारी घेतलेली आहे. त्यांची नवी जबाबदारी 2 महिने झाले मला वाटतं. तर कसं हे नवीन जबाबदारी मुळात तुम्ही ठरवून केलं होतं का काय, डोक्यात काय होतं जबाबदारी घेताना? मला बाईपण नंतर सिनेमे आता जास्त करायचे नव्हते. दर महिन्याला मी 2-1 सिनेमे नाकारतोय, पैसे खूप मिळत आहेत, पण त्याच्याने मी टिकणार नाही. आणि मला असं वाटतं की जर चांगलं काम करायचं असेल तर ते थोडंसं करावं, पण चांगलं काम करावं. पण दुसरी गोष्ट आहे की प्रत्येकाला जो फायनान्शियल क्रंच येतो किंवा प्रत्येकाला पैसे तर प्रत्येकाला हवे असतात, तर ही एक अपॉर्च्युनिटी आली. ती अपॉर्च्युनिटी आली तेव्हा माझ्या मनात एकच आलं की 30 वर्ष मी या इंडस्ट्रीत काम करतोय. 30 वर्षानंतर अशी एक अपॉर्च्युनिटी माझ्याकडे येते ज्याच्यामुळे माझ्या इंडस्ट्रीला फायदा होईल. म्हणजे कलर्स मराठीचा हेड म्हणून जर मी बसलो तर जी लोक काम करायला येतील, प्रोड्युसर्स, दिग्दर्शक, नट, यांना एक हक्काची व्यक्ती तिथे असेल. आणि जेवढा ट्रॅक रेकॉर्ड माझा तुम्ही बघताय, माझ्याकडून एक चांगलं काहीतरी काम करण्याचा प्रयत्न होईल, एवढी मी तुम्हाला गॅरंटी देईन. आता ज्या एक्झिस्टिंग सिरियल सुरू आहेत कलर्स मराठीवरच्या त्या सुरूच राहतील, पण आता एक थोड्या फरकाने तुम्हाला त्याच्यामध्ये बदल जाणवायला दिसेल. कारण माणसं आल्यानंतर एका रात्रीत काही बदल होत नाही, त्याला एक 3-4 महिन्यांचा एक कालावधी जातो. 2 महिने झाले, पण आता आम्ही लवकरच आमच्या नव्या मालिका तुमच्यासमोर आणणार आहोत. आणि परत एक सांगतो ना की मी तर स्वामींचा इतका भक्त आहे आणि ते मला भक्त मानून घेत आहेत. मी कुठेही गेलो तरी स्वामी येतात आणि पुन्हा कलर्समध्ये गेलो तरी तिकडे स्वामी आहेतच. अजून या जबाबदारीबद्दल जाणून घ्यायचं आहे, पण एक सरप्राईज आहे तुमच्याबद्दल, तुमच्यासाठी राहतं, ते मी नंतर सांगतो तुम्हाला काय ते. तर त्याच्यावर मी नंतर येईन. पण थोडंसं हे सगळ्या माध्यमांमध्ये प्रवास करत असताना आता 2024 मध्ये आहोत आपण आणि सोशल मीडिया खूप स्ट्रॉंग झालाय. इंस्टाग्राम आणि सगळेच, म्हणजे ट्विटर असेल काय सगळीकडे, आणि पब्लिसिटीच्या म्हणजे काय म्हणूया आपण, प्रसिद्धीचं अंग पण त्यामुळे साहजिकच बदललेलं आहे. तर आता इतक्या सगळ्या माध्यमांमध्ये एवढी वर्ष काम केल्यानंतर जेव्हा असं एखादं काय म्हणूया आपण नवीन सोशल मीडियासारखं नवीन माध्यम जेव्हा येतं आणि ते आता ताबा घेतलेलं आहे जवळपास त्यांनी सगळ्यांचा, तर तुम्ही
या सोशल मीडियाकडे कसं बघताय आणि तिकडे तुम्ही किती ऍक्टिव्ह आहात, किती ऍक्टिव्ह राहायला पाहिजे मुळात आम्ही सगळ्यांनी, तुमचं काय मत आहे याच्याबद्दल? हा प्रत्येकाचाच वैयक्तिक भाग आहे. ज्यांच्याकडे काम नाही त्यांनी 24 तास ऍक्टिव्ह राहावं, त्याच्याबद्दल माझं म्हणणं नाही. पण सोशल मीडिया खूप उपयोगी आहे आणि निरुपयोगी पण आहे. तुम्ही ठरवायचं असतं की तो एक्झॅक्टली किती उपयोगी ठरवावा. कारण खूपशी माहिती जी मला पण खूप एक काय म्हणतात त्याला सरप्रायझिंग वाटते किंवा आश्चर्यचकित करते, अशी गोष्ट पण मला सोशल मीडियावर कळते आणि ज्याची काही गरजच नाही अशा माहिती पण उपलब्ध आहेत. तर तिथे जायचं किती हे तुमचं तुम्ही ठरवायचं असतं. आज आपण प्रगत चालू आहे, आज आपण 2024 मध्ये आहोत. आपण जर अपडेट झालो नाही, अपडेट राहिलो नाही तर येणारी पिढी आपल्याला मूर्ख समजेल. त्यामुळे येणाऱ्या पिढीसाठी आपल्याला अपडेट राहणं जास्त गरजेचं आहे. त्यामुळे जेवढं ज्ञान आपल्याला वाटतं हे माझ्यासाठी करेक्ट आहे तेवढं जर मिळवलं ना तरी खूप झालं. सगळंच ज्ञान आपल्याला असलं पाहिजे हा काय अट्टास असता कामा नये. आणि त्या मुलांना सांगता यावं की हे चुकीचं आहे, एवढं तरी अपडेट आपल्याला राहावं लागेल. नाहीतर काही दिवसांनी मुलं म्हणतील यांना काही येतच नाही, तर ते ह्यांना काही येत नाही पेक्षा थोडंसं आलेलं बरं, एवढा एक राहावा. सोशल मीडिया आमच्यासाठी महत्त्वाचा कारण आमची पब्लिसिटी आहे, पण त्यातही मी मध्ये गॅप घेत असतो. मी अचानक एक पोस्ट टाकून देतो की आता पुढचे काही महिने मी नसणार आणि मी निघून जातो. कारण तुम्हाला डिटॉक्स होणं महत्त्वाचं आहे. मला हळूहळू कळायला लागलं की आपले विचार हे 20-30 सेकंदांनी बदलत आहेत. त्याचं का झालं कारण तर ती रीलची सवय लागली. ती रीलमुळे आपण 20 सेकंद 30 सेकंद आवडतो तर थांबतो, नाही तर चला पुढे चला पुढे चला पुढे. हा जो विचार आहे हा आपल्यासाठी पण घातक आहे, आपल्या मेंदूसाठी. हो, म्हणजे जे चांगलं आहे ते समजून तर घेऊया अगोदर. 20 सेकंदात कसं कळणार आहे चांगलं आहे की वाईट आहे. पण तुम्हाला ती गोष्ट करायला हे सोशल मीडिया भाग पाडतंय, कारण त्या गोष्टीवरच त्यांचा धक्का अवलंबून आहे. सो आपल्याला कोणीतरी फिरवतंय आणि आपण इथे सगळे रोबोट्स आहोत असं मला वाटतं. हे थोडं काय म्हणतात तत्वज्ञान होईल, पण मला मनापासून असं वाटतं की हे सगळं आपण एकदा सगळे स्क्रीन प्ले लिहिलेले आहेत, कोणीतरी लिहितंय आणि आपण त्याप्रमाणे वाहवतोय. म्हणजे काल परवापर्यंत ऑर्कुट होतं, त्याच्यानंतर फेसबुक आलं, फेसबुक गेलं, इंस्टाग्राम आलं, इंस्टाग्राम मग ट्विटर आलं, आता लिंक्डइन आहे. इतक्या गोष्टी आपल्या समोर अशा उभ्या आहेत आणि आपण असे दीपवून बघतोय, दीप होऊन अरे क्या बात आहे. आणि आपण रस्त्यावरचे खड्डेच बघत नाही आहोत. आपण जे काही ग्लोबल जे काही वातावरण बदलतंय त्याच्याकडे आपलं लक्ष नाही आहे. आपल्याला कळत नाहीये की सदा काल परवापर्यंत भाजी इतके रुपयाची होती, त्याच्यानंतर एवढी झाली, त्याच्याबद्दल आपण पुढे चकाचौंध, अरे तू बघितलं का ते रील, अरे काय फेमस आहे. आपण असेच आहोत. आपल्याला वर बघायची सवय आहे, खाली ग्राउंडकडे बघायची सवय राहिलेली नाहीये. मला असं वाटतं सोशल मीडियाकडे बघा, वर जितका वेळ बघता तेवढंच जमिनीवर पण बघूया. एक अजून मुद्दा यालाच जोडून कोविड पिरियडनी आणखी एक गोष्टीचं महत्व अधोरेखित केलं ते म्हणजे OTT प्लॅटफॉर्म. तर या OTT प्लॅटफॉर्म बद्दल तुमचं काय मत आहे? तुम्ही ऍक्टिव्ह राहणार आहात, वेब सिरीज या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला किती इंटरेस्ट आहे? मला आहे ना इंटरेस्ट, पण मला असं एक ट्रेलर बघितल्यानंतर मला जाणवतं की हे मला बघायचं किंवा नाही बघायचं. म्हणजे ज्याच्याबद्दल मला कुतूहल असतं ती गोष्ट मी नक्की बघतो. पण मला एक रात्र जागवायचीच आहे म्हणून आपल्या सगळ्याच गोष्टी बघत राहा असं काही माझं नाहीये. स्कॅन मला आत्ता लेटेस्ट जे दोन्ही झाले त्याच्यातला पहिला स्कॅन तो मला भयंकर आवडला, हर्षद मेहतावाला. दुसरा मी तेलगीचा बघितला कारण त्याच्याबद्दल मला माहिती होती आणि कसं केलंय याचा एक. आता रेल्वेमॅन नावाची एक मी सिरीज बघितली. तर ज्या गोष्टी मला मनापासून बघाव्याशा वाटतात त्या नक्की बघतो. दुर्दैव आपल्याला मराठीमध्ये काय माहिती आहे ना, मराठीमध्ये अजूनपर्यंत लोकांना कळलंच नाहीये की वेबसिरीज म्हणजे काय. सगळ्या दिग्दर्शकांना काय आहे की सिनेमा आणि सिरियल याच्यामधलं जे कमी वेळामध्ये एकदम सिनेमासारखं होऊ शकत नाही आणि जास्त सिरियलसारखं होऊ शकत नाही असा जो भाग असतो जो मला मांडावा असं वाटतो, त्याच्यासाठी OTT माध्यम आहे. OTT माध्यम हे शिव्या देणं आणि अडल्ट सगळं बोलणं यासाठी नाही ठेवलं आहे. म्हणजे मला गंगाधर टिपरे 10 भागांची सिरियल करायची होती OTTवर. आजचे 2024चे टिपरे मला एकाही चॅनलनी बोलवलं नाही आणि मला कुठलीही संधी मिळाली नाही. आणि मी त्या क्षणी ठरवलं की जाऊन ते तेल लावत गेले. OTTलाच मुळात कळत नसेल की याचं काय आहे पब्लिसिटी किंवा लोकांनाही किती बघावीशी वाटते, तर मी कोणाकोणाला समजवायला जाऊ ना.
पण कधी ना कधीतरी आयुष्यामध्ये वेळ येईल आणि योग येईल, पण ती मला गोष्ट करायची आहे की टिपरे आज कशी आहेत आणि ती जास्त इम्पॉर्टंट आहे. वा, आपण या सगळ्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देऊया आणि आपण आता सांगतेकडे आहोत. हा सगळा प्रवास तुम्ही जो आतापर्यंत केलेला आहे 30 वर्ष, जवळपास 30-35 वर्ष, तर तो शब्दबद्ध करण्यासाठी किंवा असं काही डोक्यात आहे? पुस्तक तेवढं मोठं व्हायचं अजून वेळ आहे. पण आवडेल, तुम्हाला काय वाटतं ह्यांनी लिहिलं पाहिजे पुस्तक? नाही नको, मी आता बाबांची एक फिल्म केली त्यात जास्त समाधानी आहे. माझी वेळ येईल, कारण माझं काय माहिती ना, पुस्तक लिहायचं ना तर खरंच सगळं खरं लिहायला लागेल आणि ते खरं लिहिण्याची हिंमत प्रत्येकाची असायला पाहिजे. आपल्याकडे ना खूप पॉलिश्ड गोष्टी होतात. माझे जे प्रॉब्लेम्स होते ते पुस्तकात मांडण्यासाठी माझी तयारी आहे का, तर ती तयारी होईपर्यंत मी थांबेन. आणि परत एकदा सांगतो, हे जे आत्तापर्यंत झालं ना, हे मी एक प्रवास सुरू केला होता. मला जायचं गोव्यापर्यंत आणि मला पुणे मार्गे जायचं आहे. तर मग हे जे काही नाटक, सिरियल, सिनेमे वगैरे केले ना, हा प्रवास आत्ता कोल्हापूरपर्यंत आलेला आहे. सो अजून गोवा खूप लांब आहे, त्यामुळे ते सगळं सर करू द्या. गोव्यात पोचल्यावर लिहित पुस्तक, तिकडे शांत जागा मिळेल. क्या बात. तर त्याच्यासाठी शुभेच्छा तुम्हाला. आणि फक्त पुढे जाण्याआधी एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी, पण तत्पूर्वी आता उल्लेख केला तुम्ही महाराष्ट्र शाहीरचा, तर तो एक प्रश्न फक्त आपला आपण घेऊ की महाराष्ट्र शाहीर साकारताना शाहीर साबळे नव्याने गवसले तुम्हाला, त्यांचे व्यक्तिमत्वाचे पैलू असतील, किंवा महाराष्ट्र शाहीर तुम्हाला काय देऊन गेलाय? महाराष्ट्र शाहीर मी खरं सांगू का, मी पुढच्या पिढीसाठी केलाय. मला शाहीर तर गवसलेच होते, मला सरप्राईज गोष्टी होत्या, कारण मी जिथे महाराष्ट्र शाहीर सिनेमा संपवला त्याच्या पुढचे शाहीर साबळे मला माहिती होते. त्याच्या अलीकडचे जे शाहीर साबळे होते ते माझ्यासाठी खूप सरप्रायझिंग होते. मला माझ्या आजोबांबद्दल नितांत आदर जो वाटत होता त्याच्यापेक्षा आता तो 4 पट वाटतो. पण महाराष्ट्र शाहीर हा सिनेमा हा नक्की पुढच्या 50 वर्षांसाठी केलेला सिनेमा आहे. जेव्हा जेव्हा कोणी गुगलवर जाईल आणि शाहीर साबळे असं टाईप करेल तेव्हा पहिली क्लिप येईल ना, ती महाराष्ट्र शाहीरची आहे आणि ती त्याला सगळं सांगून जाईल. कारण ना, दुर्दैव असं आहे की आपल्याकडे ना कुठल्याही गोष्टीचं डॉक्युमेंटेशन राहिलेलं नाही. शाहीर साबळ्यांचं कुठलंही डॉक्युमेंट्स आत्ता शिल्लक नाहीत आणि मला त्याचं खूप वाईट वाटतं. आज सकाळी मी राजदत्त काकांना भेटलो. राजदत्त आपले प्रथितयश दिग्दर्शक, त्यांना यावर्षीचा पद्मभूषण मिळाला. तर माझ्यातर्फे आणि कलश मराठीतर्फे पुष्पगुच्छ घेऊन गेलो मी त्यांच्याकडे आणि गप्पांच्या ओघामध्ये त्यांनी मला पेंढारकर, आपले भालजी पेंढारकर यांच्याबरोबर जो सिनेमा त्यांनी केला होता की भालजींनी त्यांनी संधी दिली आणि त्यांनी एक घरची राणी नावाचा एक सिनेमा केला होता. तर 150 स्क्रिप्ट्स लिहिलेल्या होत्या, त्याच्यातनं ते घरची राणी हा सिनेमा आहे. तर मी त्यांना विचारलं, मग बाकीच्या कुठे आहेत? ते नाही, सगळे स्क्रिप्ट खराब झाल्या, गेल्या, त्या कुठे गेल्या काय कळलंच नाही. आपण किती दुर्दैवी माणसं आहोत ना. हेच लोक जी आत्ता लंडनमध्ये बसलेली आहेत किंवा कुठल्याही देशामध्ये, फ्रान्समध्ये बसलेली आहेत, पॅरिसमध्ये बसलेली आहेत, त्यांनी तिकडची कलावंत, तिकडची महत्वाची लोक यांचं प्रत्येक गोष्ट दस्तऐवज करून ठेवली आणि आपण आपल्याच लोकांना सांभाळू शकलो नाही. तर मला त्याच्याबद्दल ना खूप आतून त्रास होत होता. 100वं वर्ष होतं मागचं, त्यांचं जन्मशताब्दी वर्ष माझ्या आजोबांचं, शाहीर साबळेंचं. मी कोणाकडून अपेक्षा धरत नाहीये आणि धरू पण नाही, कारण मला या सगळ्या प्रवासामध्ये जाणवलं की जोपर्यंत त्या व्यक्तीचा उपयोग नाही ना, तोपर्यंत आपलं सरकार किंवा आपलं शासन काही करणार नाही. त्या जातीचा, त्या व्यक्तीचा उपयोग असायला पाहिजे. शाहीर साहेब उत्तम कलावंत होते, सगळ्यांना आदर आहे, पण बाकी काहीच झालं नाही. त्याच्यासाठी काहीतरी वेगळं आम्हाला मदत मिळेल नाही. तो सिनेमा हा मी आणि एव्हरेस्ट कंपनी, संजय झाबरिया, आम्ही आमच्या पदरचे टाकून तो सिनेमा केला. सिनेमा नाही चालला, तो जो ज्या पद्धतीने चालायला पाहिजे होता त्या पद्धतीने नाही चालला. नुकसान नाही झालं, 1ही रुपया मिळाला नाही. एखाद थोडंसं इकडे तिकडे झालं असेल ते आम्ही भरून पण काढू पुढच्या सिनेमामध्ये. पण मी तुम्हाला खरंच अभिमानाने सांगतो, आज या क्षणी शाहीर साबळ्यांचा इतिहास हा दस्तऐवज आता मी करून ठेवलेला आहे, जो खूप पुढच्या पिढ्यांसाठी उपयोगी होणार आहे. क्या बात आहे. आणि आता हे सरप्राईज आहे थोडंसं. तर सरप्राईज असं आहे की तुमच्या बरोबर काम केलेल्या काही मंडळींनी तुम्हाला काही प्रश्न विचारलेत.
हां, तर त्याची ऑडिओ क्लिप्स माझ्याकडे आहेत. तुम्ही आधी त्या व्यक्तीचं नाव ओळखायचंय आणि मग उत्तर द्यायचंय. हे आता या क्षणी काय काय करायला लावणार आहे? पहिला प्रश्न. टेलिव्हिजनच्या जगात अगदी मनापासून स्वागत. शिल्पा नवलकर. हाय केदार, तुझं आमच्या टेलिव्हिजनच्या जगात अगदी मनापासून स्वागत. मला खरंच खूप आनंद होतोय की तू मालिका करतोयस. ते आज फक्त दिग्दर्शक म्हणून नाही, तर तू नक्कीच असे काही निर्णय घेशील जे फक्त प्रेक्षकांना नजरेसमोर ठेवून घेतले असशील. आणि मुख्य म्हणजे तू आज अशा एका खुर्चीवर आहेस की तिथून तू चांगल्या मालिका प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी जो वेळ लागतो तो वेळ देऊ शकशील. मला असं वाटतं की ही प्रेक्षकांसाठी खूपच आनंदाची गोष्ट आहे. मला नक्कीच इथून पुढे बघायला आवडेल की तू या जगात, आमच्या टेलिव्हिजनच्या जगात काय काय बदल घडवून आणतोस. पण मला हे तुझ्याकडून ऐकायला आवडेल की आत्ता या क्षणाला तुझ्या मनात इथून पुढे तू टेलिव्हिजनसाठी जे जे काही करणार आहेस त्याबद्दल भीती किंवा टेन्शन किती आहे, अँझायटी किती आहे, किंवा इच्छा, आकांक्षा, स्वप्न म्हणूया आपण, किती आहेत. नक्की तुला पुढच्या 6 महिन्यात, पुढच्या 1 वर्षात, 2 वर्षात काय काय करायला आवडेल टेलिव्हिजनसाठी हे मला तुझ्याकडून ऐकायला आवडेल. आणि मला असं वाटतं की आवाजावरून नाही तरी आमच्या टेलिव्हिजनच्या जगात यावरून तू कोण बोलते हे ओळखलं असशील. पहिल्या आवाजात ओळखलं होतं शिल्पा नवलकर. शिल्पा नवलकर प्रतिथयश लेखक आहे. ठरलं तर मग नावाची सिरियल जी आत्ता स्टार प्रवाहाला सुरू आहे ती ही लिहिते. आणि शिल्पा नवलकर उत्तम अभिनेत्री हे बाईपण बालीदेवामध्ये तुम्ही सगळ्यांनी बघितलेलंच आहे. तिचा प्रश्न खूप चांगला आहे. भीती किती आहे, एक्साइटमेंट किती आहे, एन्झायटी किती आहे, इच्छा किती आहे, सगळंच आहे. कारण मी कधीच कॉर्पोरेटमध्ये कामच केलेलं नाही हो. त्यामुळे मी रोज सकाळी 10:30 वाजता घरून डबा घेऊन जातो. डबा का तर तिकडे कॅन्टीनचं खायचं नाही असं घरच्यांनी सांगितलंय म्हणून एक हॉटकेस असते तसा एक डबा दिलेला असतो. घरून छान वरण भात आणि भाजी चपाती अशी घेऊन जाणे. त्या कॉर्पोरेटच्या जगामध्ये सगळंच वेगळं आहे. पण खरं सांगू मला गोष्टी ऐकायला आणि सादर करायला आवडतात. 2 महिने झाले. 2 महिन्यामध्ये जवळजवळ मी 60च्या वर गोष्टी नवीन ऐकल्या आहेत. असंख्य लोक येतात, आपली सिरियल सांगतात, त्यांचं मत मला सांगतात, ते सगळं मी ऐकत असतो. त्यातली गोष्ट मला एक प्रेक्षक म्हणून कुठली आवडते ते मी स्वीकारतो आणि मग त्याच्या पुढच्या कामाला लागतो. त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना एकच गॅरंटी देतो की मी तिकडे एक अधिकारी म्हणून किंवा कोण प्रमुख म्हणून बसलेलो नाही आहे. मी तुमचा प्रतिनिधी म्हणूनच बसलेलो आहे. कारण गोष्टी ज्या समोर येत आहेत त्या एक्झॅक्टली टी व्हीला बघायला आपल्याला आवडतील का असा एक प्रश्न येतो आणि मग त्याच्या पुढच्या कामाला लागतो. चांगल्या सिरियल्स बघायला मिळतील पण बरोबरीने तेवढाच ड्रामा पण बघायला मिळेल. कारण काय आहे की तो ड्रामा नसेल तर टेलिव्हिजन नाही. आणि मी काही संस्कार चॅनल काढलेलं नाही. मी कलर्स मराठीचा हेड आहे. त्यामुळे त्याच पद्धतीच्या सिरियल जरी बघायला तुम्हाला मिळाल्या तरी तुम्हाला अभिमानाने सांगता येईल की एक कुठला जरी पॉईंट कलर्स मराठीमध्ये काहीतरी वेगळा आहे आणि जो केदार शिंदे आल्यानंतर झालेला आहे. वा, याच्याशी जोडून पुढे प्रश्न विचारलाय तुम्हाला. दिग्दर्शक केदार शिंदे म्हणून जास्त स्ट्रगल होता की आता कलर्सचा सर्वे सर्वा, कलर्स मराठीचा सर्वे सर्वा म्हणून जास्त स्ट्रगल आहे. या दोन्ही स्ट्रगल मधला कुठला स्ट्रगल जास्त आवडतोय आता? कोणाचा आवाज आहे? नाही हा नाही आवाज ओळखला मी. खरंच नाही ओळखला? नाही माझी बायको नाही ना. नाही माझ्याकडे नंबर नाही कारण नाही तर तो आणला असता मी. पटकन म्हणायचा तुमचीच बायको. हा आवाज आहे सुकन्या. अच्छा नाही एकदम वेगळी, एकदम बच्चांच्या आवाजात बोलली त्यामुळे नाही. ती तिच्या स्टाईलनी बोलली असती तर 2 मिनिटात ओळखलं असतं. हे म्हणजे आता मला प्रश्न विचारलाय आणि मिलिंद भागवत काय अश्विन बापट तुमचं मत का असं बोलायला लागल्यासारखं वाटलं. पण तिचा प्रश्न काय होता माझा कोणाचा आवाज आहे विचार करण्यात गेला. दिग्दर्शन आणि आताचं ह्याच्यात जास्त चॅलेंज कुठलं भावतंय? कुठलंही काम आहे चॅलेंज असल्याशिवाय घ्यायचंच नाही असं आपलं मत आहे. आणि त्यामुळे आज या क्षणी मी एकांकिका बसवायला लागलो ना तरी तेवढंच चॅलेंजिंग असायला पाहिजे. ते फक्त मी चित्रपट दिग्दर्शन करतोय की मी चॅनलचा हेड आहे याच्यामध्ये नाही आहे.
आता उद्या समजा मी कुठली तरी एक गोष्ट करायची ठरवली आहे इथे सादर करताना मगाशी पण मला असं वाटलं होतं की ते चांगलं सादर झालं पाहिजे. लक्षात आलं होतं माझ्या की परफॉर्म चांगलं झालं पाहिजे. सो जबाबदारी असतेच. कोणात आता तिसरा तेव्हा हाय सर, कसे आहात सर? मला तुम्हाला जो प्रश्न विचारायचा आहे तो हा आहे की बाईपण बघताना असा कुठला मोमेंट होता का जो बघून तुम्ही इमोशनल झालात किंवा तुमच्या डोळ्यात पाणी आलं? हा आवाज वैशाली नाईकचा आहे, जी माझी लेखिका आहे बाईपण प्रतिभाची. असा कुठला सिनेमा बाईपण सोडून नाही, तो करत असताना असा कुठला क्षण होता का जेव्हा तुम्ही इमोशनल झाला? तो सिनेमा येत नव्हता तेव्हा मी खूप इमोशनल झालो होतो. 2020 साली तो सिनेमा केला आणि तो 2023 साली प्रदर्शित झाला. त्यामुळे दरवेळेस प्रदर्शनाची तारीख ठरायची आणि मग आम्ही मागे जायचो. तारीख ठरायची मग आम्ही मागे जायचो. त्यामुळे दरवेळेस माझ्या डोळ्यामध्ये पाणी यायचं की इतकी चांगली गोष्ट लोकांपर्यंत आपण केल्यानंतर पोहोचत नाही ना, त्याचा खूप त्रास व्हायचा. आणि क्षण म्हणाल ना तर तुम्ही बाईपण भारी देवा बघितलं असं समजून मी तुमच्याशी बोलतो. पहिल्यांदा माझ्या डोळ्यामध्ये पाणी तेव्हा आलं जेव्हा दीपाचा नवरा, तो गाडीचा एक सीन आहे आणि तो फोन येतो आणि तो म्हणतो तू फोन का नाही घेतलास? तू फोन घ्यायला पाहिजे होतास. बँकवाली आहेस ना तू, तुला जास्त कळतं. आणि तो बसतो आतमध्ये आणि दीपा येऊन बाजूला बसते आणि सॉरी म्हणते त्याला. आणि तो बोलत असतो आणि ती फक्त सॉरी एवढंच म्हणत असते. आणि तो शेवटी म्हणतो की आता पुढच्या वेळी मी तुझाच नंबर देऊन टाकणार आहे, ते बघून घे. तो जो सीन आहे ना तो मला खूप अस्वस्थ करून गेला होता आणि तेव्हा माझा गळा असा भरून आला होता. त्यामुळे पहिला क्षण तो आहे माझ्या आयुष्यात. आणि आता लास्ट दोन आवाज ओळखले ना मी. हॅलो केदार सर, तुम्ही आयुष्यात खूप जणांना डिरेक्ट केलंय, पण बाईपण भारी देवा या फिल्मच्या निमित्ताने तुमच्या स्वतःच्या बायकोला म्हणजे कैलास शिंदे यांना तुम्हाला डिरेक्ट करायला मिळालं. तर एकतर तो एक्सपिरियन्स कसा होता, काय काय सूचना द्याव्या लागल्यात आणि घरी जाऊन काही ओरडा पडला का की मला तू असं कसं बोललास म्हणून? खरंच नाही? योगेश अच्छा योगेश आहे आमची कॉस्ट्युम डिझायनर आणि माझ्या भावाची बायको आहे. नाही मला लगेच असं कसं ओरडा पडेल म्हणावं, घरी जाऊन मी ओरडा खातो हे काय वेगळं प्रश्न. तेच त्याने विचारलं तिने की तुम्हाला घरी ओरडा पडला का त्याने डायरेक्ट केला की काय असं बोललास तिकडे? नाही तसं ती बोलत नाही. ती मी तिकडे काही बोललो असतो तरी काही फरक पडणार नव्हता. फक्त माझ्या डोक्यामध्ये एकच होतं की उत्तम काम करावं. तिने पहिल्यांदा काम करते. नाटकातून नावं केली होती. जाऊबाई जोरात नावाच्या नाटकामध्ये ती काम करायची, पण त्याच्यानंतर मुलगी झाली त्यानंतर तिने अजिबातच लक्ष दिलं नाही. पण बाईपण भारी करताना एक सीन आहे डॉक्टरचा आणि ती मला ती डॉक्टर दिसते ह्याच्यातच मला आनंद होता. मला असं वाटलं होतं की आपल्याकडे बरेच वेळा सिनेमामध्ये कधी कधी असे येतात ना डॉक्टर बनून, तेव्हा असं वाटायला लागतं ह्या खरं डॉक्टर आहेत काय. तर माझं ती दिसताना खरं गायडॅक वाटली आणि तिथेच माझं अर्धी लढाई मी जिंकलो होतो. राताराईला मी तिला ओरडण्याचा प्रश्न नाही. घरी गेल्यानंतर बरेच वेळा ती ओरडते, पण ती खूप उत्तम क्रिटिक आहे त्यामुळे ती ओरडते. असं चल रे ओरड बस इकडे जेव्हा दे असलं नाही काही. ती ओरडते म्हणजे तिची स्वतःची मतं असतात आणि ती मतं ती ठामपणे मांडते. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे आमच्या घरामध्ये मी प्रत्येक दोन्ही स्त्रियांना तेवढंच स्वातंत्र्य देतो आणि मी त्यांची मतं ऐकतो. वा, जवळपास गेले 1.25 तास आपण गप्पा मारतोय आणि सांगता करूया. जर कोणाला काही 1-2 प्रश्न असतील तर ते घेऊया आणि मग आपण सांगता करू. प्रश्न नाही. हा प्रश्न नाही. प्रश्न नाही. आज मगाशी हे बोलता बोलता बोलले की स्त्रियांबद्दल आज शिंदे सर मगाशी बोलता बोलता बोलले की स्त्रियांबद्दल मला प्रेम आहेच, आदर आहेच. पण आज त्यांनी काळजी हा शब्द वापरला तर मला असं वाटतं की आज आपण सारेच स्त्रीबद्दलचा आदर, प्रेम आणि काळजी कशी घ्यावी हा विचार घेऊन सगळेजण जाणार आहोत आपापल्या घरी आणि हेच आजच्या कार्यक्रमाचं यश आहे असं मला वाटतं. थँक्यू. थँक्यू. अजून कोणाला काही प्रश्न?
हा, इकडे येऊन विचारलं तरी चालेल, म्हणजे आवाज येईल. केदार शिंदे सर, आपला पुढला सिनेमा आई पण भारी देवा हा येणार आहे, त्याच्याबद्दल मी सर्व आईंतर्फे तुम्हाला धन्यवाद देते. कारण खरोखर आई ही काय आहे, ही काळाची गरज आहे, आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आणि हा सिनेमा आपण काढतात त्याच्याबद्दल धन्यवाद. थँक्यू थँक्यू. हा, या जरा थोडं आपण फास्ट करू, कारण त्यांनाही पुढे जायचंय. माझ्या मनात मगाचपासून असलेला हा प्रश्न आहे. तुम्ही जे बोललात आई पण माझ्या घरात तो चित्रपट तुम्ही करणार आहात, तर करिअर वाईज आता ज्या मुली आहेत त्या आई म्हणा झेपवत आहेत का, हा एक मुद्दा तुम्ही लक्षात घेऊन काय म्हणून मी तुला सांगितलं की मी वेगवेगळ्या वयोगटातल्या आहे, असू दे. त्यामुळे तुमचा जो पॉइंट आहे ना तो एक्झॅक्टली त्या फिल्म मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. मला तेच म्हणायचं होतं. 100%. धन्यवाद. थँक्यू. मला असं वाटतं की बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं कदाचित मिळाली आहेत आपल्या सगळ्या प्रेक्षकांना. मला आता जाता जाता असं मनापासून वाटतं की या स्टेजवर मला वाटतं शाहीर येऊन गेलेले आहेत आणि दोनदा येऊन गेलेत. यांनी अश्विनी मला जी गोष्ट विचारली की मला माझ्या आजोबांनी काय दिलं, तर एक शेवटचं काही गोष्टी सादर करतो आणि मग मी तुमची रजा घेतो. मला नेहमी असं वाटतं की आम्ही जे काही एवढंसं करतो ना, तर आम्ही एवढं दाखवतो की आम्हाला किती येतं, आमचं काय मत आहे, आमचं काय म्हणणं आहे. आम्ही अगदी त्यात कुठेतरी कोपऱ्यात आहोत असं मला नेहमी वाटतं. दूरदृष्टी कशी असते ती एखाद्या माणसाच्या सादरीकरणातून तुम्हाला कळू शकेल. म्हणजे आज भाष्य करायची गरज नाही आहे, पण सामाजिक राजकीय या सगळ्या गोष्टी या इतक्या सगळ्या ढवळणाऱ्या आहेत. आपल्याला रोज त्या सगळ्या गोष्टी आजूबाजूला दिसत आहेत. आपण शांतपणे त्याच्यातून मार्ग करत आपलं काम करतो आहोत. पण 1952 साली एखादा माणूस असं काहीतरी लिहून ठेवतो जे 2024 साली पण इतकं परफेक्ट कसं वाटू शकतं हे मला अजूनपर्यंत कळलेलं नाही. म्हणजे बापाचा बाप नावाचं 1952 साली एक त्यांनी प्रहसन लिहिलं शाहीर साबळेंनी, ज्याच्यामध्ये कथा काय होती की नारद मुनींना ब्रह्मदेव सांगतात की खाली पृथ्वीवर जा आणि मी निर्माण केलेल्या मानवाचा रिपोर्ट घेऊन तुम्ही घरी या. मग नारद मुनी जातात आणि सांगतात मानवाने उच्छाद मांडलाय. मग ब्रह्मदेव म्हणतात की मला तर खाली गेलंच पाहिजे, की बघितलं पाहिजे मानव काय करतोय. मग ब्रह्मदेव आणि नारद मुनी दोघंही पृथ्वीवर येतात, संध्याकाळी उतरतात. ते उतरतात एका मैदानात उतरतात आणि तिथे एका स्टेजवर काहीतरी सुरू असतं. तर मग ब्रह्मदेव विचारतात नारद मुनींना हे काय आहे. तो म्हणतो हे मैदान आहे. तो म्हणतो मैदान म्हणजे काय. तर नारद मुनी म्हणतात जिथे कुणी कुणाला दान करत नाही त्याला मैदान म्हणतात. ते म्हणजे ठीक आहे, ते काय चालू आहे. ते म्हणतात तिथे एका नेत्याची सभा चालू आहे. ब्रह्मदेव म्हणतात मी मानव निर्माण केला, नेता म्हणजे काय. तर नारद मुनी म्हणतात नेता म्हणजे जो जनतेला भूल थापा देता, सगळ्यांना आपल्या मागून घेऊन जाता आणि सगळी जनता खड्ड्यात गेली की जो परत येता त्याला म्हणतात नेता. आता पुढच्या गोष्टींच्या शब्दांकडे लक्ष द्यायचं खूप गंमत आहे. मग ब्रह्मदेव म्हणतात नारद मुनींना की हा नेता कसा झाला, मी तर मानव निर्माण केला, हा नेता कसा झाला. मग नारद मुनी सांगतात काय झालं, मी पहिल्यांदा पृथ्वीवर आलो तेव्हा हा माणूस जो आता नेता झालाय तो मला भेटला. त्यावेळेस तो फार सज्जन होता. त्याने या सगळ्या विश्वाची मला माहिती सांगितली. पण एके दिवशी त्याचं डोकं बिघडलं. त्याने आपल्या अंगावरचे सगळे कपडे काढले आणि विवस्त्र सगळीकडे फिरू लागला. 2-4 तासांनी त्याचं डोकं ठिकाणावर आलं. बघतो आपल्या अंगावर कपडे नाही, बिचारा लाजला, उशाळला. तर मग माझ्या सांगण्याप्रमाणे मी त्याला सांगितलं की एका चांगल्या डॉक्टरकडे जा. असं कोणी नारद मुनी त्या माणसाला सांगितलं की एका चांगल्या डॉक्टरकडे जा. तर माझ्या सांगण्याप्रमाणे तो माणूस एका चांगल्या डॉक्टरकडे गेला. एक डॉक्टर होता भला, एक डॉक्टर होता भला, तो मेंदू तपासणीवाला, त्याच्याकडं रोगी हा गेला. नमस्कार करून बोलला, नमस्कार डॉक्टर, नमस्कार, आपण कोण. माझा मेंदू तपासून मला द्या सुट्टी लवकर चला.
डॉक्टरनं त्याला निजविला, कवटीचा बुलेट काढिला, मग मेंदू बाहेर ओढिला. तपासण्यात डॉक्टर उंग झाला, तो रोगी तिथं पडलेला. 3 तास लागले तपासायला. तपासून बघतो रोग्याला, तो रोगी बेपत्ता झाला. डॉक्टर चाट पडलेला, ज्याचा मेंदू इथं राहिला, तो रोगी कुठं हो गेला. जाहिरात दिली पेपराला, ज्याचा मेंदू असल त्यानं बोला, लवकर घेऊन शान चला. नाही कुणाचा पत्त्या लागला, 5 वर्ष झाली गोष्टीला. एके दिवशी चमत्कार झाला, तोच माणूस झाला डुलला. नमस्कार करून बोला, नमस्कार डॉक्टर, नमस्कार. आपण कोण? मला ओळखलं नाही? माझा मेंदू इथं राहिला. डॉक्टर चाट पडलेला, अरले को होतास कुठं आधी बोला. तो माणूस खजील मग झाला, ओशाळून बोलू लागला. काय सांगू डॉक्टर तुम्हाला, तुम्ही तपासत होता मेंदूला, मी पडलो होतो बाजूला. एवढ्यामध्ये चमत्कार झाला, एक माणूस तिकडून आला. त्यानं मला उचलून नेला, सरळ निवडणुकीत उभा केला. त्यानं मला उचलून नेला, सरळ निवडणुकीत उभा केला. निवडून आलो येळला, 5 वर्ष मंत्री पदाला, नव्हती गरज मेंदूची मला. 5 वर्ष मंत्री पदाला, नव्हती गरज मेंदूची मला. पण आज चान्स त्यो गेला, द्यावा माझा मेंदू तुम्ही मला. डॉक्टर न दादा, दादा रे जिरे जिरे. खूप मनापासून सांगतो की या ज्या टाळ्या आहेत त्या फक्त आणि फक्त माझ्या आजोबांच्या आहेत, शाहीर साबळेंच्या आहेत. आणि आपल्याला ती जाणीव असायला पाहिजे की 1952 साली हे लिहून ठेवणारा माणूस आणि 2024 साली परिस्थिती कशी आहे. थँक्यू व्हेरी मच. खूप खूप धन्यवाद. आणि जरा जोरात टाळ्या होऊन जाऊ देत. मला असं वाटतं की गेल्या जवळपास 1-1.25 तास हा सगळा प्रवास तुमच्यासमोर उलगडण्याचा एक छोटासा प्रयत्न मी केला. आणि केदारजी खरं म्हणजे जसं त्यांनी मगाशी सांगितलं की आत्ताच नवी जबाबदारी घेतल्यामुळे प्रचंड बिझी आहे, पण इतक्या सगळ्या व्यस्त शेड्यूलमधनं आपल्यासाठी त्यांनी वेळ काढला, त्याबद्दल खूप खूप मनापासून तुम्हाला मी धन्यवाद देतो गिरगावकरांतर्फे. आणि तुम्ही आमचेच आहात, कारण गिरगावचे जावई आहात, पण आपुलकीने आलात आणि खूप दिलखुलास संवाद साधलात, त्याबद्दल मनापासून आभार. उद्याच सांग, उद्या. केदारजी, आपण आपल्या भाषणात आजोबांचे ऋण व्यक्त केलेत. आजोबा इकडे गणपती उत्सवात आणि व्याख्यानमालेसाठी येऊन गेले होते. आणि खरोखर मला बरं वाटलं की बरेच लोकांना आपले आजोबा कोण होते हे माहिती नसतं, तर तुम्ही त्यांचे ऋण व्यक्त केलेत, त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. आणि तुम्ही ते सांगितलं की मला आयुष्यात एकदा तरी विमान उडवायचं आहे, त्याच्यासाठी सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो तुम्हाला. तुम्हाला आम्हाला डायरेक्टर आम्ही बघतो, पण तुम्ही विमान उडवताना आम्हाला बघायचं आहे. ही तुमची इच्छा पूर्ण हो. आणि तुमचं जे आई पण भारी हा जो पिक्चर येतोय त्याच्यासाठी मनापासून शुभेच्छा. आणि आमच्याकडनं जर काही सहकार्य हवं असेल, म्हणजे मला माहिती नाही आम्ही काय करू शकू, तर त्यासाठी सुद्धा आम्ही अगदी तयार आहोत. कारण हा पिक्चरच वेगळा असणार आहे आणि तो पिक्चर चालणार, लक्षात घ्या. कारण आई हा शब्द आहे त्याच्यात, आईला आपण कधी कोण विसरू शकत. तर इतक्या तन्मयतेने आणि कुठेही आड पडता नेट होता तुम्ही स्वतःला अगदी मोकळं केलं जात इकडे. आणि मला वाटतं एक जे मोटिवेशनल स्पीकर जो असतो तो आणखी काय करतो, तुम्ही आम्हाला जाताना सगळ्यांना मोटिवेट केलेलं आहे, म्हणजे एक ऊर्जा दिली आहे तुम्ही आम्हाला. आम्ही जेव्हा इथून जाऊ तर केदार शिंदे हे डायरेक्टर निर्माता आहेत, पण एक मोटिवेशनल स्पीकर आहे असं मला वाटतं. मला वाटतं तुम्हाला सगळ्यांचा सहमत असला. प्रामाणिकपणे कसं जगायचं हे त्यांनी आपल्याला शिकवलं आहे. त्यांनी सांगितलं मला पिक्चर्स आले, पैसे मिळणार होते, पण पैशासाठी त्यांनी तडजोड नाही केली, हे महत्वाचं आहे. आज तुम्ही कलाकार बघा, मला पैसे किती मिळणार, क्वालिटी खराब असेल तरी पैसे मिळणार म्हणून कामं करतात. तर तुम्ही एकमेव असे आहेत की तुम्ही पैशाला महत्व देत नाही, क्वालिटीला महत्व देतात. तर मनापासून धन्यवाद. तुम्ही आज या ठिकाणी आलात, अत्यंत तुमची दिनचर्या व्यस्त असता तुम्ही, आणि कलर्स मराठीसाठी तुम्ही जी जबाबदारी स्वीकारली आहे, आणि मला नक्की खात्री आहे की आम्हाला पुढे अनेक चांगले बदल या कलर्स वाहिनीवर बघायला मिळतील. त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि उद्या या ठिकाणी सायबर क्राईमवर लेक्चर होणार आहे. उद्या खूप आपल्या सगळ्यांच्या काय म्हणे आपण दैनंदिन जीवनात जे आपण मंडळी फेस करतोय तो विषय ऑनलाईन फ्रॉड. हा अलीकडे खूप वाढत चाललाय, ऑनलाईन गुन्हे.
तर त्याविषयी बोलण्यासाठी आपल्याकडे येणार आहेत महाराष्ट्र सायबर सेलचे SP पोलीस अधीक्षक डॉक्टर संजय शिंत्रे. तर शिंत्रे सरांच्या समारोपाच्या व्याख्यानाला आपण सगळ्यांनी नक्की उपस्थित राहा, कारण जसं मी म्हटलं की आपण रेग्युलर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी फेस करतोय आणि कशा प्रकारे माणसं फसली जात आहेत, त्यातून कसं आपण आपला बचाव करू शकतो किंवा आपण काय दक्षता घेतली पाहिजे म्हणजे आपण या ऑनलाईन फ्रॉडच्या विळख्यामध्ये अडकणार नाही. तर मला असं वाटतं हे आपण शिंत्रे सरांकडनं ऐकणार आहोत. तर आपण नक्की अशीच उपस्थिती उद्या देखील लावाल याची खात्री आहे. तर आजच्या व्याख्यानामध्ये आपण इकडेच थांबूया. खूप खूप धन्यवाद सगळ्यांना. शुभरात्री आणि उत्तम आरोग्य लाभू दे, हे दीर्घायुष्य लाभू दे या शुभेच्छेसह थांबतो. धन्यवाद.